परिज्ञान योगेश्वराते कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ। साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आतापर्यंत आपण टप्प्याटप्प्याने एक एक प्रकरण अभ्यासत आलेलो आहोत। आपण पाहिलं की परमार्थातली वाटचाल म्हणजे एक क्रमविकासच आहे। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की माणसांचे प्रकार कोणते कोणते आहेत, आपण नक्की कोणत्या प्रकारात मोडतो आहोत आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे स्वतःमध्ये, याचा विचार मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिला। अनेक गोष्टी पाहत असताना सुखाचा शोध कशावरही अवलंबून नसणारा आणि कायमस्वरूपी टिकणारा असं शाश्वत सुखाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे। किंबहुना परमार्थ मार्गाचं उद्दिष्टच ते आहे। हे उद्दिष्ट कसं साध्य करायचं हे आपल्या साधू संतांनी श्री गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे। याचाच एक महत्त्वाचा भाग आपण आज चिंतन करणार आहोत। आपली भारतीय संस्कृती ज्या मुख्य 16 खांबांवर आधारलेली आहे त्यातले प्रमुख 4 खांब आहेत धर्म अर्थ काम मोक्ष। हा विषय विस्तृतपणे घेऊन आपण आज सुखाचा शोध हे प्रकरण पूर्ण करणार आहोत। मी अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करावी। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। नमो आधिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा। जय जय रघुवीर समर्थ। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते। जय जय रघुवीर समर्थ। आवाज येतोय ऐकायला? आवाज येतोय? हो येतोय येतोय। व्यवस्थित आहे ना? क्लिअर? हो क्लिअर आहे। कॅमेरा थोडा ऍडजस्ट करता आला तर चालेल। काय करू? थोडा चेहरा तुमचा पूर्ण दिसत नाहीये। माझा चेहरा पूर्ण नाही आता दिसतोय? अजून थोडा अजून थोडा अजून थोडा असा घेऊ? आडवा घेऊ का? चालेल? हो आडवा घेऊ चालेल? असं चालेल? नको 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 असं नको असाच घेऊ ना? ओके 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 मी जरा घेते ऍडजस्ट करून ऍडजस्ट करून घेते ऍडजस्ट करून घेते। अरे बापरे गेलं काय? मीटिंग कुठे गेली? जॉईन विथ थोडं परत गेलं माझं। माझं धक्का लागला। 1-2 मिनिटं भाई काढून टाका हे काढून आहात तुम्ही मीटिंग मध्ये आहात? जरा एक मिनिट कॅमेरा ऑफ झालाय फक्त। हो कॅमेरा ऑफ झाला। 1-2 मिनिटात येते मी परत येते। मला परत यायला लागेल जरा 1-2 मिनिटं प्लीज 1-2 मिनिटं मी जरा परत येते। मला परत यावं लागेल 1-2 मिनिटं। मला जॉईन विथ कोड येतोय ग काहीतरी। अलकाताई तुम्ही जॉईंटच आहात फक्त कॅमेरा ऑफ झालाय। कॅमेरा ऑफ झालं का? मग पण मला कॅमेराला जाता येत नाही आता काय करू? खालती कॅमेराचं रेड कलरचं बटन दिसतंय का? नाही ना मला काहीच दिसत नाही तिथे। 1-2 मिनिट
काही प्राजक्ता दिसत यू आर ऑलरेडी इन द कॉल असं दिसतंय मला. हा तुम्ही कॉल मध्ये आहात. नाही पण ते दिसत नाही ना, मला काही दिसत नाही ह्याच्यामध्ये. मिनिमाइज झालं असेल प्राजक्ता. खालती पुन्हा त्यांना याच्यात जाऊन बघायला सांग. मला मी परत जाऊ का, उलटी बाहेर पडू का? मला तू बंद कर, मी परत येते, असं करते. चालेल मी तुम्हाला काढते, मग तुम्ही परत जॉईन करा. चालेल. ओके ओके तसं करते. ओके 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 असं करते. येतो आवाज? हो आवाज आला व्यवस्थित व्यवस्थित. आता व्हिडिओ पण कॅमेरा पण सेट आहे. हो, सगळं येतोय येतोय व्यवस्थित. येतोय येतोय प्राजक्ता, आवाज येतोय? येतोय येतोय आवाज येतोय ना? येतोय, व्हिडिओ पण व्यवस्थित आहे. चालू करू? हो हो करा. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते. आणि आपलं आजचं जे चिंतन आहे ते चिंतन सुरू करूया. आपण सुखाचा शोध बघत होतो आणि त्याच्यामध्ये गेल्या वेळेला जो विषय बघितला होता आपण, तो नरदेहाचं स्तवन बघितलं होतं. त्यानंतर नरदेहाचे असणारे 3 दोष, त्याचबरोबर 5 आपले असणारे क्लेश म्हणजे काय ते पाहिले. आणि जे माणसांचे प्रकार ते सगळे आपण बघितले. आणि आज आपण 4 जे आहेत ते आपले पुरुषार्थ जे आहेत त्या 4 पुरुषार्थांचं थोडं यथार्थ चिंतन करणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ जे दिलेले आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. याचा अर्थ पुरुषांनी अर्थ म्हणजे प्राप्तव्य करून घ्यायचे आहे. तुम्ही आम्ही सगळे पुरुष आहोत. पुरुष हा शब्द उभयलिंगी आहे. ज्या देहाला 9 दरवाजे आहेत त्याला पुरुष म्हणतात. पुरे शेते इति पुरुषः. ज्या देहामध्ये पुरुष झोपलेला असतो, शेते म्हणजे झोपलेले, एक तत्व जे आहे साक्षी रूपाने नित्य आहे असं ते जे तत्व आहे त्याला पुरुष म्हणतात. आणि अशा प्रत्येकाने जे कमावण्याची गोष्ट आहे त्याला पुरुषार्थ म्हणतात. तो प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो जर प्रयत्नपूर्वक प्राप्त करायचा असेल तर 4 गोष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यायच्यात. एक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग आता धर्म आपण पहिल्यांदा बघूया त्यातलं. आता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सुरुवातीला अगदी लक्षात ठेवायचं. आपण बरेच वेळेला जेव्हा नवीन परमार्थामध्ये येतो तेव्हा एक शब्द आपण ऐकतो की प्रत्येक गोष्ट ही कशी असली पाहिजे, तर ती निष्काम असली पाहिजे. आता प्रत्येक गोष्ट निष्काम असली पाहिजे, तर हे 4ही गोष्टी निष्काम नाहीत बरं का. आपल्याला सुस्पष्ट कल्पना पाहिजे की धर्म आणि मोक्ष या 2 गोष्टीच आपल्याला कशा हव्यात, तर निष्काम हव्यात. अर्थ आणि काम निष्काम चालणार नाही. कारण तुम्ही आम्ही जर नोकरी करत असू, महिनाभर काम केलेलं आहे आणि तिथे म्हटलं की आम्हाला पगार नाही मिळाला, चालेल का हो? नाही चालणार. याचा अर्थ ते आपल्याला मिळायला पाहिजे. तिथे निष्कामता नाही. इतकंच मिळालं पाहिजे एवढं नसलं पाहिजे, पण जे मी मान्य केलेलं आहे ते मला मिळालं पाहिजे. त्यामुळे अर्थामध्ये आणि काम याचा अर्थ जर तुम्ही आम्ही गृहस्थाश्रमामध्ये आहोत आणि गृहस्थाश्रमामध्ये जर आपल्याला गृहस्थाश्रमाच्या चौकटीमध्ये आपल्याला भोग भोगायची परवानगी आहे. आता माझ्या पतीला वाटलं घरामध्ये एखादा पदार्थ खावा असं वाटलं, तर त्यांनी मला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं? याचा अर्थ गृहस्थाश्रमामध्ये काम पुरवण्याची सोय आहे, मग तिथे निष्कामता नाही आहे, लक्षात घ्यायचं. मग निष्कामता कुठे आहे, तर ती धर्म आणि मोक्ष या ठिकाणी निष्कामता आहे. आणि म्हणून या 2 ठिकाणी निष्कामता नाही आहे. म्हणजे मग आपली गल्लत होणार नाही. नाही तर मग आम्ही कसं वागायचं, आपल्याला पंचायत होते कुठेतरी. हे सुरुवातीला जर स्पष्ट कळलं की मग आपण धर्मामध्ये येऊ. आपण धर्माला गेल्या वेळेला थोडी सुरुवात केली होती. धर्माची जीवनामध्ये आवश्यकता कशासाठी आहे? मुळामध्ये धर्माची आवश्यकता स्वाधीनतेसाठी आहे. स्वाधीनता याचा अर्थ जर मी माझं कर्तव्य कर्म उत्तम केलं असेल तर मला जे काही पाहिजे करायला ते मी बाहेर पडू शकते. आत्ता मला इथे तासभर प्रवचनाला बसायचे, बसण्याचा अधिकार मला केव्हा मिळणार आहे,
जेव्हा मी घरची सगळी कामं पूर्ण करणार आहे तेव्हा माझे कुटुंबीय मला तासभर बाहेर जायला परवानगी देणार आहेत. याचाच अर्थ मी कर्तव्य कर्म पूर्ण केल्यानंतर 1 तास बसण्याचा हक्क अधिकार मला प्राप्त मी करून घेऊ शकते. ही स्वाधीनता कशातून येते तर ती कर्तव्यातून येते. आणि म्हणून धर्म हा स्वाधीनतेसाठी पाहिजे. प्रत्येकाला आपली स्वाधीनता मिळाली पाहिजे आणि त्यासाठी धर्म म्हणजे कर्तव्य. आपण कर्तव्य कर्म अत्यंत चोख प्रमाणात केलं की धर्माचं पालन होतं. धर्माच्या आपण थोड्या व्याख्या बघूया. जरा थोडं भरभर जायचंय आपल्याला कारण पोर्शन पुष्कळ आहे. 3 स्तरावरती धर्म सांगितलाय. एक वैयक्तिक धर्म सांगितलाय ज्या ठिकाणी म्हटले धृत्या दया धारते इति धर्म. हा धृत्या म्हणजे बुद्धीने, दया हा गुण धारण केला तर त्याला धर्म म्हणतात. समर्थ त्याला अगदी सोप्या भाषेत म्हणतात, मध्ये मध्ये म्हणतात अवघेची सुखी असावे ऐसी वासना. जे जे मला मिळालेलं आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे अशी जर माझ्या बुद्धीची धारणा असेल तर मी दयाळू आहे. दया हा गुण माझ्या अंतःकरणामध्ये आहे. तो जाणीवपूर्वक प्रत्येकाने धारण करायचा आहे. त्याला वैयक्तिक धर्म म्हटलेला आहे. दुसरा धर्म आहे की आम्ही कुटुंबामध्ये राहतो, आपण समाजामध्ये राहतो. या समाजाची धारणात इति धर्म. हा धारणात इति धर्म हा याचाच अर्थ ज्यांनी समाजाची धारणा केली जाते त्याला धर्म असं म्हणतात. आता धारणा करणं याचाच अर्थ एकत्रित येणं, समाजाचं संघटन करणं. आणि समाजाचं संघटन अतिशय महत्वाचं आहे. ज्याला कुटुंबाचं संघटन करता येतं त्याला समाजाचं संघटन करता येतं. म्हणून सगळ्यांना समजून घेणं आणि सगळ्यांना बांधून ठेवणं याच्यासाठी समर्थाने अगदी सोपं एक सूत्र आपल्या हातामध्ये दिलंय आणि ते समर्थ म्हणतात जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. मी जर अत्यंत गोड बोलले तर सगळे लोक मला आपोआप बांधले जातील. मी कठोर बोलले तर लोक माझ्यापासून तुटले जातील. आणि म्हणून धारणात इति धर्म. हा ज्यांनी समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात. पुढे म्हटलं धारणात महीयते. ज्या धर्माचं मी पालन केलं तर समाजामध्ये मला महानता मिळते, मला कीर्ती मिळते, त्याला धर्म म्हणतात. पुढे आणखीन त्या धर्माचा आणखीन एक बारीक असा पदर दिलाय की जी तत्व मान्य केली तर जी समाजाला मान्य होतात त्यालाही काय म्हणतात तर धर्म म्हणतात. पुढे त्यांनी म्हटले की धारणात इति मोक्षा. जर धर्माचं धारण केलं तर आपल्याला मोक्षापर्यंत मजल मारता येते. आता या संदर्भामध्ये समर्थांची एक खूप सुंदर ओवी आहे. समर्थ वैयक्तिक जो आध्यात्मिक धर्म आहे त्याचं पालन करण्यासाठी म्हणतात सकल धर्मामध्ये धर्म स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म. अतिशय सुंदर ओवी आहे. मोक्षाच्या दृष्टिकोनातून असलेली ही ओवी आहे. वैयक्तिक धर्म कोणता आहे तर सकल धर्मामध्ये धर्म. सगळ्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं एकच धर्माचं पालन आम्ही करायचं आहे म्हणजे स्वस्वरूपी राहणे हा धर्म. माझं स्वरूप म्हणजे काय समजून घेणार. मोक्षाच्या दिशेने मी कोण आहे, मी शरीर नाही हे समजून घेणं आणि मोक्षाच्या दिशेने सगळ्या बंधनातून सुटणं याला धर्म म्हटलेलं आहे. आता या धर्माच्या व्याख्या बघितल्यानंतर लक्षात येईल की धर्म या शब्दाचा एक स्पष्ट अर्थ असा आहे धर्म म्हणजे कर्तव्य. म्हणून मातृधर्म वेगळा आहे, पितृधर्म वेगळा आहे, स्नुषा धर्म वेगळा आहे, त्याच्यानंतर पत्नी धर्म वेगळा आहे, शेजार धर्म वेगळा आहे, व्यवसाय धर्म वेगळा आहे, राष्ट्र धर्म वेगळा आहे, विश्व धर्म वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणी मी कसं वागायचंय हा जो काही आपला कर्तव्य आहे ते वेगळं वेगळं आहे आणि तसं आपल्याला तिथे वागावं लागतं. आणि त्यानुसार वागणं म्हणजेच कर्तव्यावरती आरूढून चोख कर्म करणं याला धर्माचं पालन असं म्हणतात. आता धर्माचं पालन जर कर्तव्य असेल तर कोणतं कर्तव्य मी करायचं, माझं कर्तव्य कोणतं. आता घरामध्ये एक माता म्हणून असेल तर मुलांच्या बाबतीतलं कर्तव्य वेगळं आहे, पत्नी असेल तर पतीच्या बाबतीतलं कर्तव्य वेगळं आहे. पण हे सगळं करताना मला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की माझा मूळचा धर्म म्हणजे माझा स्वभाव कोणता आहे. स्वस्य भाव हा इति स्वभाव. हा स्वभाव म्हणजे जो माझा मूळचा धर्म आहे. जसा साखरेचा गोडी हा धर्म आहे, चिंचेचा आंबटपणा हा धर्म आहे, मिठाचा खारटपणा हा धर्म आहे, गुळाचा गोडी हा धर्म आहे.
अगदी त्याप्रमाणे तुमचा आमचा त्रिगुणांपैकी एक कोणता तरी स्वभाव, सहज स्वभाव असतो. तो स्वभाव पाहणे आणि त्यानुसार वागणे, ज्याला गीता म्हणते स्वधर्म काय आहे तर आचरणाला योग्य आहे आणि परधर्म भयावह. मग आता माझा धर्म जो आहे तो माझा स्वभाव लक्षात घेणं आणि त्यानुसार आपली साधनेची घडी बसवून घेणं. हे कशाला समजून घ्यायचं? आपल्याला साधनारूढ व्हायचंय. मी गमतीने सांगते, एक दिवस मी अत्यंत बडबडी बोलकी असे, याचा अर्थ बोलणं अति हा माझा दुर्गुण आहे. आणि म्हणून मी एक दिवस डॉक्टर काकांना विचारलं की मी फारच बोलते, मी मौनव्रत पाळू का? काका खो असले. काका म्हणाले, वेडी आहेस तू, घरात एकटी असशील तरी भिंतीला हलवशील आणि बोलशील. जो तुझा दुर्गुण आहे ना, तो दुर्गुणच तू काय करायचंस तर ती दुर्गुणाचाच वापर करून घ्यायचा आणि त्याचं साधनेत रूपांतर करायचं. आता खूप बोलायचं, पण कुणाविषयी बोलायचं? समर्थांच्या विषयी बोलायचं, रामाविषयी बोलायचं, नामाविषयी बोलायचं, बस. याला सद्गुरू म्हणतात. आपला दुर्गुण साधनेमध्ये जे परिवर्तित करतात त्यांना सद्गुरू म्हणतात. आता माझा जो मूळचा धर्म, याचा अर्थ माझा दोष, माझा मूळचा स्वभाव, त्याचा वापर करून आपल्याला साधनारूढ व्हायचंय. म्हणून धर्म समजून घेणं आहे आणि धर्मानुसार वागणं आहे, कर्तव्यानुसार वागणं आहे. हा धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे. या धर्माला कोणी उडवलं? आपण गेल्या वेळेला बघितलं. अर्थ, याचा अर्थ पैसा. आपण इतक्या पैशाच्या मागे लागलो आणि त्या पैशाच्या कमवण्याच्या मागे आम्ही धर्माला उडवलं. आणि म्हणून जे मधले दोन आहेत, काम अर्थाने जे आहे ते धर्माला उडवले, कामाने मोक्षाला उडवले. आणि म्हणून धर्म आणि काम, ह्या अर्थ आणि काम, धर्म आणि मोक्ष या दोन बंधनामध्ये मध्ये ठेवलेले आहे त्यानं. धर्म म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता काम, याच्याविषयी काही फार बोलायची गरज नाही. याचा अर्थ काम आपल्याला कमवायचं आहे. मग काम म्हटल्याबरोबर आपल्याला कामवासना वाटतं असं नाहीये. काम म्हणजे इच्छा. सद्वासना हेही काम आहे, दुर्वासना हेही काम आहे. त्याचे अनेक पदर मला वाटतं आपण बरेच वेळेला ऐकलेत, ह्याही आधी बघितलेत की काम याचा अर्थ इच्छा आहे. ती इच्छा जेव्हा अंतःकरणामध्ये त्याचा ठसा उमटतो तेव्हा त्यालाच वासना म्हणतात. वासना पूर्ण होण्यासाठी ती भविष्यात पूर्ण होईल असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा त्याला आशा म्हणतात. ती पाहिजेच, ये न के न प्रकाराने माझी पूर्ण झालीच पाहिजे अशी इच्छा जेव्हा प्रबळ होते तेव्हा त्याला तृष्णा म्हणतात. आणि नुसती तृष्णा एक मिळून चालत नाही, अधिक पाहिजे. आणि म्हणून जेव्हा गरजा अधिक वाढत जातात तेव्हा त्याला स्पृहा म्हणतात. जेव्हा माझ्या सामर्थ्याने ते मला मिळत नाही तेव्हा दुसऱ्या कुणीतरी माझी ती इच्छा पूर्ण करावी असं आपल्याला वाटतं, त्याला अपेक्षा म्हणतात. आणि जेव्हा आपली अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपण अत्यंत हीन दीन होतो आणि लोकांकडून याचना करतो. हे सगळे कामाचे प्रकार आहेत. आणि म्हणून काम याचा अर्थ इच्छा. गमतीने अच्युतानंद सरस्वती म्हणतात, मी कीर्तनाला बसलोय, कीर्तनकार म्हणतोय की श्रीराम जय राम जय जय राम म्हणत टाळ्या वाजवा, पण आम्हाला टाळ्या वाजवून श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला लाज वाटते. याचा अर्थ देवाचं नाव घेण्याचं कामच आमच्या अंतःकरणामध्ये नाहीये. सदार्थाने, चांगल्या अर्थाने सुद्धा काम हा असा अर्थ घेता येतो. आणि म्हणून इच्छा अशाच अर्थाने तो काम वापरलेला आहे. आणि इथे आपण काय घेतलेलं आहे, समर्थ सुंदर सांगतायत या अर्थाच्या बाबतीत की अर्थ म्हणजे प्राप्तव्य आहे. मला काय काय प्राप्त करून घ्यायचंय, मला जीवनामध्ये लौकिकामध्ये जे जे आहे ते प्राप्त करून घ्यायचंय, पण पारलौकिकातलं पण प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्य विवरण करिता सुटे. परमार्थ जर उत्तम चालू असेल तर मला कष्ट केले पाहिजेत, नोकरी केली पाहिजे, विद्या मिळवली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, धन मिळवलं पाहिजे. धनाने सुखाची साधनं विकत घेता येतात, सुख विकत घेता येत नाही. पैशाने मी गादी विकत घेऊ शकते, मी झोप विकत घेऊ शकत नाही. म्हणून साधन हे साध्य कधीच होऊ शकत नाही, हे पक्क लक्षात ठेवावं. आणि मग त्याला तेवढीच किंमत द्यायची आहे. म्हणून धनाला निश्चित किंमत आहे, पण आपण भगवंताचं चित्र बघतो की शेष अनंतावरती नारायण पहुडलेले आहेत आणि लक्ष्मी कुठे आहे? पायाशी आहे. त्यांनी सर्व वैभव पायाशी ठेवलेलं आहे, आपण मात्र तिला डोक्यामध्ये ठेवतो. आता आपल्याला ती कुठे ठेवायचे लक्षात ठेवायचं. याचा अर्थ तुम्ही आम्ही पायाशी नाही ठेवायचे, तिला सन्मानच द्यायचा आहे.
कारण ती अत्यंत चंचल आहे. पण तिचा वापर करायचा आहे, तिच्या अति मागे लागायचं नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आणि म्हणून जीवनामध्ये अर्थ हा पुरुषार्थ कमावला पाहिजे. आणि मग कमावल्यानंतर मग त्याविषयी काय आहे तर वैराग्य धारण करणं आहे. तिसरा पुरुषार्थ दिलेला आहे तो काम आहे, वासना आहे. ग्रस्ताश्रमामध्ये सगळे भोग भोगायला आपल्याला परवानगी आहे, काही नाही असं नाही आहे, पण ते शास्त्राच्या चौकटीमध्ये. खूप छान परमपूज्य मंदाते एक विषय खूप छान म्हणतात बरं का. ते असं म्हणतात की आपल्याला प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात. बायकांना तर असतातच. नवीन दागिने घालावेसे वाटतात, नवीन साड्या नेसावेशा वाटतात, नवीन कपडे घालावेसे वाटतात. हे सगळं तुम्हाला आम्हाला करावंसं वाटतं. त्या म्हणतात करायला काहीच हरकत नाही, अगदी बिंदास करा. पण काय करा, एक पथ्य पाळा. नवीन साडी नेसावीशी वाटली तर नवीन साडी आणा, देवीला नेसवा आणि मग प्रसाद म्हणून नेस. जर मी नवीन साडी पाहिजे म्हणून साडी नेसली तर ती साडी विषय होईल आणि तो विषय मला बांधून टाकेल. पण ती साडी जर मी देवीला नेसवली आणि मी नेसले तर ते प्रसाद होईल. आणि जेव्हा प्रसाद म्हणून मी देऊन जेव्हा भोग घेते तेव्हा तो प्रसाद झाल्यामुळे तो मला बांधून टाकत नाही, तो मला मुक्त करण्यासाठी मदत करतो आणि विषय मला बांधून टाकतो. भोगलाय विषयच बरं का, भोगलेला विषयच आहे, पण काय प्रकाराने भोग भोगायचा आता हे संत आपल्याला सांगतात. म्हणून काम कशा प्रकाराने भोगणं आहे. आता जे जे भोगणं आहे ते त्याला समर्पित करून भोगणं. शिरा करावासा वाटला, बासुंदी खावीशी वाटली, बासुंदी करा, देवाला नैवेद्य दाखवा. शिरा करावासा वाटला, सत्यनारायणाची पोथी वाचा आणि शिरा खा, झालं. खायला कोणीच नाही सांगितलेलं नाही. विषय भोगणं आहे, पण ईश्वराला नैवेद्य म्हणून भोगणं आहे. जेव्हा नैवेद्य दाखवून भोगतो तेव्हा तो प्रसाद होतो आणि जेव्हा प्रसाद ग्रहण करतो तेव्हा जीवनाचा प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. सिद्धांत आहे. आता हा सिद्धांत लक्षात आला तर लक्षात येईल की काम कशा प्रकाराने आपल्याला भोगायचं आहे. आणि म्हणून याविषयी जास्त चिंतन नाही, कारण आपण हे करतच असतो, त्यामुळे त्याचं फारसं चिंतन नाही. आता मोक्षाचा थोडा विचार आपल्याला करायचा. शेवटचा जो आहे की तुम्ही आम्ही सगळे बंधनामध्ये. मोक्ष हा शब्दच मुळात बंधन सापेक्ष आहे. अनेक प्रकारची बंधनं तुमच्या आमच्यावरती आहेत. आपल्याला ह्या बंधनातून कुठे जायचंय तर मुक्तीचा प्रवास करायचा. तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला एकही बंधन काल्पनिक चालत नाही बरं. एखादी लहान मुलाला सांगितलं हे करू नकोस, ते पोर केल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या घरी माझे पती मला सांगतात तू हे करू नकोस, मी ऐकतच नाही, मी मुद्दाम तेच करते. माझ्या सासूबाई मला सांगायच्या अगं सवाष्णी आहेस ना, हातामध्ये काचेची बांगडी घाल. मी घालीन तर कसून कसली, मी घालायचीच नाही. याचा अर्थ तुम्ही आम्ही लौकिकातली सगळी बंधनं तोडण्याचा प्रयत्न का करतो. कारण जो जीव मूळचा मुक्त आहे त्या मुक्त जीवाला एकही काल्पनिक बंधन चालत नाही, हा सिद्धांत. मग आता जर मला काल्पनिक बंधन चालत नाही तर आम्ही लौकिकातली बंधनं तोडायचा प्रयत्न करतो, पण मूळ माझ्यावरती असलेलं अविद्येचं बंधन आहे. या अविद्येची जी ग्रंथी आहे ती ग्रंथीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न करत नाही. मग ती जर मला सोडायची असेल तर मला काय करावं लागेल, मला माझं स्वरूप जाणून घ्यावं लागेल, मला संतांकडे जावं लागेल, मला शास्त्राकडे जावं लागेल आणि मग मला मुक्तीच्या प्रवासाकडे जावं लागेल. मग हळूहळू मला पुढे जावं लागेल. मग आता मोक्ष म्हणजे काय. मोक्ष याचा अर्थ मुक्ती, बंधनातून सुटका. मग मोक्ष कसा आहे, तो काल्पनिकच आहे. जर तो बंधन सत्य असतं तर ते कधीच नाहीसं झालं नसतं, पण ते काल्पनिक आहे आणि म्हणून ते निवृत्त होतं आणि ते नाहीसं होतं. याचाच अर्थ आपणच आपल्यावरती एक प्रतिष्ठितपणाचं ओझं घेऊन जगत असतो आणि ते जगताना म्हणतो हे असं वागलं तर कसं दिसेल, ते बरं दिसेल का. आता हे कोणी कोणावरती लादून घेतलं, मीच माझ्यावरती लादून घेतलं. एका क्षणामध्ये जर मी बंधनं सोडून टाकली, याचा अर्थ स्वैराचार नाहीये बरं का, पण विचारांनी त्याच्यातून बाहेर पडायचंय आपल्याला. जेव्हा विचारांनी बाहेर पडतो तेव्हा त्या बंधनातून वेगळेपणा आहे. आणि म्हणूनच मुक्ती हा शब्द जो आहे तो बंधन सापेक्ष आहे. मी देह आहे बंधन आहे, मी करता आहे हे काय बंधन आहे, मी भोगता आहे बंधन आहे, दिसणारं जगत सत्य आहे, ह्या सगळ्या भोगाचा मीच भोगता आहे आणि ह्याचा भोग भोगण्याचा अधिकार मलाच आहे, असं हे सगळं जे तुम्हाला आम्हाला वाटतं हे बंधनाचे विषय आहे. ह्याच्यातून आपल्याला सुटायचं. भागवताने मोक्षाची व्याख्या अतिशय सुंदर केली, अतिशय सुंदर आणि इतकी सोपी केली. भागवत असं म्हणतं मोक्ष म्हणजे काय. मोक्ष म्हणजे बाकी काहीच नाही. आहार निद्रा भय मैथून यापासून जो मुक्त आहे ना
त्याला काय म्हणतात तर मोक्ष म्हणतात. आपल्याला एक दिवस जेवायला उशीर झाला किती जीव खालती वरती होतो. एक दिवस झोप कमी झाली किती जीव खालती वरती होतो. आहार निद्रा भय अखंड मृत्यूचं भय आहे. धन माझं जाईल का, सुख माझं जाईल का, माझी वस्तू कोणी घेईल का, नाना प्रकारची दुःख तुम्हाला मला आहेत. भय आहार निद्रा भय मैथुन सगळं सुख मला हवंय असं आपल्याला वाटत राहतं. या सगळ्यापासून जो मुक्त आहे ना तर तो कोण आहे तर तो मोक्षाचा प्रवास आहे. आणि त्या मोक्षाच्या प्रवासाकडे आपल्याला जायचंय. आणि तिथे जाताना हळूहळू लक्षात येईल की आपल्याला आता मोक्षाकडे जाताना सुखाचा विचार आपल्याला करायचा आहे. आता ह्या सगळ्याचा विचार करताना जेव्हा आपण धर्माचा विचार केला तेव्हा आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे. जेव्हा धर्माचं आचरण करतो तेव्हा आपण धर्म शब्द म्हटल्याबरोबर न्याय आणि नीती हे दोन शब्द येतात. त्यामुळे न्यायाचं बाजू मी धरली पाहिजे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी माझा आवाजही केला, काय केला पाहिजे तर काढलाही पाहिजे. बरेच वेळेला आपण खूप चांगला अभ्यास करतो पण समाजामध्ये गेल्यानंतर आपला अभ्यास गप्प असतो. समर्थ म्हणतात एखादा साधक असतो तो समाजामध्ये गेल्यानंतर तोंडातून आवाजच काढत नाही, जणू काही सगळं काही सत्वगुण ह्याच्याकडेच आहे. एखादा रिक्षेवाला असतो, आता तर गंमत बाहेर असं गेल्यानंतर कोणी मास्कच लावलेला नसेल, खरंच आपण ठणकावून सांगतो का की हे तुमचं कर्तव्य आहे लावा म्हणून. समाजाच्या हितासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती मला केली पाहिजे, त्यासाठीचं धैर्य मला आलं पाहिजे. ही नीतीचं पालन मी जेव्हा करीन ना तेव्हा मी लोकांना सांगण्याचा अधिकार मला प्राप्त होतो. म्हणून अन्याय सहन नाही करायचा, अन्यायाच्या विरुद्ध आवाजही काढला पाहिजे. नीती याचा अर्थ सदाचाराकडे माझी वृत्ती अखंड असली पाहिजे, जी मला तारते नित्याचरणे इति नीती, जी मला नित्य आचरणाने मोक्षाकडे घेऊन जाणार आहे, जी मला समाजामध्ये कीर्ती घेणार आहे, यशाकडे घेऊन जाणार आहे. ते जे जे उत्तम आचरण आहे, सदाचरण आहे, ती नीती आहे. आणि त्या नीतीचं पालन हे तुम्हाला आम्हाला करायचंय. आता एवढा सगळा परमार्थाचा जी पाया भरभक्कम आपण म्हणजे बघितला आणि तो पाया बघितल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष जे सुख आहे त्या सुखाच्या चिंतनाकडे आपल्याला यायचंय. आपण आता सुख तुमचा आमचा प्रत्येकाचा जो आहे की प्रवास सुखाच्याच दिशेने आहे. सुखाशिवाय आपल्याला क्षणकाल सुद्धा चैन पडत नाही. बघा बरं, शास्त्राने एक खूप छान वचन सांगितले बरं का. शास्त्र असं म्हणतं की मुळामध्ये या परमार्थ शास्त्राची किंवा अध्यात्मशास्त्राचा हेतू कोणता असेल, तो हेतूच मुळी कोणता आहे तर सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती असा हा परमार्थ शास्त्राचा मुळात अत्यंत शुद्ध असा हेतू आहे. आता हा जर असा शुद्ध हेतू असेल तर सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती याचा अर्थ जीवनातून दुःखाची हकालपट्टीच झाली पाहिजे. याचा अर्थ जीवनामध्ये काय पाहिजे तर थोडं सुद्धा मला दुःख नको असं तुम्हाला आम्हाला वाटतं. पण लक्षात असं येईल की आपल्या जीवनामध्ये दुःखच जास्त असतं. आपण म्हणतो किती मला दुःख आहे. आपलं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतायत कसं आहे, सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे. आणि त्यांचं स्वतःचं वर्णन करताना ते म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. मग ते जर आनंदाचे डोही आनंद तरंग आहे, तुम्हाला आम्हाला सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढं असं का वाटतंय. परमपूज्य मंदाताईंनी एक दिवस हा विषय खूप सुंदर सांगितला होता. त्याची प्रेरणा काय आहे बघा. त्या असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जर आपण डोकवलं ना तर आपल्या असं लक्षात येतं की दुःखाचे प्रसंग माझ्या फारच लक्षात राहतात. दुःखाचे प्रसंग माझ्या लक्षात राहतात पण मला जीवनामध्ये इतके सुखाचे प्रसंग आणि सुखाचे क्षण मिळालेले असतात ते आम्हाला कधी कळतच नाहीत किंवा ते आमच्या लक्षात राहत नाहीत. हे का लक्षात राहत नाहीत कारण सुख हे माझं मूळचं स्वरूप आहे आणि जे माझं मूळचं स्वरूप आहे ते सहज आहे. आणि ते सहज असल्यामुळे जसं उठल्याबरोबर मीच मला सांगावं लागत नाही की या देहाला अलका म्हणतात. याचा अर्थ या देहाला अलका हे नाव आहे. या माझ्या अज्ञानाला जितकी सहजता आहे तितकीच ती सहजता कशी आहे, आपल्या सुखाची आनंदाची सहजता आहे. पण दुःख हे आपल्या स्वभावाच्या म्हणजे जो आपला मूळचा स्वभाव आहे त्याच्या विरोधामध्ये आहे. आणि जे आपल्या विरोधामध्ये आहे ते आपल्या लक्षामध्ये राहतं. सुख माझं स्वरूपच आहे म्हणून ते कसं काय लक्षात राहणार. आता मीच माझ्या लक्षात नाही राहत, माझ्या विरोधात जे कोणी येते माझ्या लक्षात राहतं.
अगदी त्या सिद्धांतानुसार जे माझं स्वरूप नाही ते माझ्या लक्षात राहतं आणि म्हणून दुःख आपण उगाळत राहतो आणि दुःख जितके उगाळतो तितकं काय घडतं आपल्याला. आम्ही ज्यांच्याकडे दासबोध शिकलो शिवथरगळीमध्ये ते डॉक्टर वि. कुलकर्णी भाऊकाका ते म्हणायचे, आम्ही जितकं दुःख उगाळतो तितका तो प्रपंचाचा कोळसा काळाच आहे आणि कोळसा जितका उगाळला तितका तो काळाच असतो. पण तोच प्रपंचाचा कोळसा जर जाळला तर तो उजाळा देतो. याचाच अर्थ प्रपंच विचारांनी जर जाळून टाकला, प्रपंचाला अंतरंगातून त्याची अनासक्ती आली तर तोच उजाळा देतो. याचा अर्थ तो प्रकाश देतो आणि तो प्रकाश देतो म्हणजे तो मला स्वस्वरूपाकडे घेऊन जातो. किती छान विचार आहेत पावा. मोक्षाचा विचार चाललाय बरं का आपल्याला. काय करायचंय, कशा तऱ्हेने आपल्याला ते सुखापर्यंत जायचंय आणि असं सुखापर्यंत जाताना दुःख माझ्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून विचारानेच काय करणं आहे मला, तर त्याच्यातून बाहेर पडणं आहे. आणि या ठिकाणी आपण आता 4 पुरुषार्थ जे आहेत ते 4 पुरुषार्थ बघितलेत. मी साधारण लक्ष आहे माझं अर्ध्या तासामध्ये आपण 4 पुरुषार्थ समजून घेतले. यानंतर पुन्हा गणेशदादांनी सांगितल्याप्रमाणे 1-2 मिनिटं पुन्हा जीव ही संकल्पना आपण बघणार आहोत. आपण गेल्या खेपेला अगदी खूप छान ही संकल्पना समजून घेतली. काय आहे तर एक कल्पना करा की एक छान दिवा आहे आणि त्या दिव्याच्या समोर आपल्या काय धरले, आपण एखादा छान ग्लास धरलेला आहे, तर त्या दिव्याचा प्रकाश त्या अत्यंत पारदर्शक असणाऱ्या काचेच्या ग्लासमध्ये जेव्हा पडतो किंवा त्या कंदिलाचे ज्यावरची काच आपण ठेवतो तेव्हा तो प्रकाश बाहेर येतो, पण तो प्रकाश सगळा कंदिलाच्या काचेमध्ये जो फाकून उरलेला आहे, तो फाकून उरलेला प्रकाश, ती कंदिलाची जी काच म्हणजे शुद्ध तत्वाची बुद्धी समजायची आणि आत फाकलेला जो प्रकाश आहे तो चिदाभास आहे. आणि म्हणून आत्मप्रकाश, शुद्ध तत्वाची बुद्धी आणि चिदाभास या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. डॉक्टर काका एक सुंदर दृष्टांत देतात. तो दृष्टांत दिला ना तर चिदाभास म्हणजे काय ते कळेल बरं का. काका म्हणतात ते कल्पना करा, माझ्या घरात एक पेटी आहे. कसली आहे ती? पुठ्ठ्याचा चौकोनी बॉक्स आहे. या पुठ्ठ्याच्या चौकोनी बॉक्सला छोटी छोटी 1 2 3 4 5 6 अशी 9 भोकं पाड. ती भोकं पाडल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक छोटासा दिवा ठेवा किंवा एक पणती ठेवा. आता त्या 9 छिद्रातून तो सगळा प्रकाश बाहेर येणार आहे. आणि आता हळूहळू काय करा की छोटासा कागदाचा तुकडा घ्या आणि त्या प्रत्येक छिद्रांवरती बंद करून टाका. आता तो पणतीचा प्रकाश किंवा त्या दिव्याचा प्रकाश त्या छिद्रातून बाहेर येत नाही, तो मला दिसत नाही. तो दिसत नाही म्हणून आतमध्ये प्रकाश नाहीच आहे का? आतमध्ये प्रकाश आहे. तो संपूर्ण त्या जो चौकोनी डब्बा आहे त्या डब्याला व्यापून राहिलेला आहे आणि तो आत व्यापून राहिलेला जो तो प्रकाश आहे तो चिदाभास आहे असं समजून घ्या. आणि हा चिदाभास ही जी आपली 9 देहाची छिद्र आहेत त्यातून इंद्रियांच्या मार्फत बाहेर पडतो, वृत्तीच्या माध्यमातून आणि विषयाशी जाऊन भिडतो. आता लक्षात आलं असेल की कशा प्रकाराने चिंतन आपल्याला वेदांत करायला शिकवतं ते. आणि असा हा जो जीव संकल्पना आहे ती जीव संकल्पना बघताना परमार्थाचा हेतू सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती, कारणासहित त्या दुःखाची निवृत्ती करणं हाच त्याचा हेतू आहे. आणि म्हणून मला आता आनंदाची प्राप्ती, सुखाची प्राप्ती हे माझं हेतू आहे. आणि तो हेतू बघताना आपल्याला आता थोडं सुखाचं आणि आनंदाचं चिंतन करायचं. तर जेव्हा आनंदाचं चिंतन करतो, स्वरूपाचं चिंतन करतो, लौकिकामध्ये जसं मला रूप बघायचं असेल तर आरसा आवश्यक आहे, तसं स्वरूप बघण्यासाठी उपनिषद म्हणजे श्रुतीचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. म्हणून स्वरूपासाठी आधार एकमेव आहे तो म्हणजे श्रुती. श्रुतीतली 1-2-4 वचनं बघूया आणि आपण आता स्वरूपाकडे म्हणजे आपल्या सुखाच्या प्रवासाकडे जाऊया. सुख आणि आनंद असे 2 शब्द आहेत. आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो. संत आपल्याला सांगतात सुखी होऊ नका, सुखरूप व्हा. डॉक्टर काकांचं एक आवडीचं वाक्य ते असं म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगासारखा कोणी. ते सुखी होण्यासाठी सांगत नाहीत, जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावं लागतं. काकांचं अद्वैत मकरंद मधलं एक खूप सुंदर वचन आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, मी सुखी, मी ज्ञानी हे बरळ, सुख ज्ञान हे माझे स्वरूप केवळ.
सुख हे माझं केवळ स्वरूप आहे. सुखी मी म्हटलं तर बरळणं आहे, ज्ञानी मी म्हटलं तर बरळणं आहे. ज्ञान स्वरूप हे माझं स्वरूप आहे. मी ज्ञानी म्हटलं की अहंकारामध्ये तरी गेलो, मी मठ्ठ म्हटलं तर मी पुन्हा अहंकारामध्येच जाणार. म्हणून ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मला बंधनातच टाकणार आहे. म्हणून ज्ञानाचंही खंडन आहे आणि अज्ञानाचंही खंडन आहे. त्या दोन्हीचा आपला आत्ता हा तो विषय नाही, पण आपल्याला सुख आणि आनंद समजून घ्यायचा आहे. आणि मग थोडा त्याच्यात फरक कोणता असेल, बारीक त्यातला फरक असा केलेला आहे की सुख आणि आनंद, आनंदाचा जो स्रोत आहे तो अंतरंगामध्ये आहे आणि सुखाची साधनं बाहेर आहेत आणि आनंदाचा स्रोत मात्र कुठे आहे तर तो अंतरंगामध्ये आहे. माता लक्षात येईल की विषयाच्या निमित्ताने येणारं ते सुख आहे आणि ते जे सुख मला मिळणार आहे तर तो जो आपल्याला वाटतं की ते सुख मिळालं, पण तो काय आहे तर तो आतमधूनच येणारा प्रगट झालेला आनंद आहे. आणि म्हणून बाहेरून येणारा सुखाचं आहे आणि अंतरंगातून प्रगटणारा काय आहे तर तो आनंद आहे. असा थोडा बारीक त्यातला फरक लक्षात घेऊया आणि मग श्रुती आपल्याला काय सांगते ते पाहूया आपण. आपल्याला श्रुती सांगते आनंदात एव खल्वामानी भूतानी जायन्ते. सगळी जी भूत आहेत, जे जे निर्माण झालेलं आहे, ती प्रत्येक गोष्ट आनंदातूनच निर्माण झालेली आहे, आनंदासाठीच निर्माण झालेली आहे. आनंदेन जातानी जीवंती. जे जे जीव निर्माण झालेले आहेत ते कशामध्ये आहेत तर त्या आनंदामध्ये. म्हणजे जेव्हा उत्पत्ती होते तेव्हाही आनंद आहे. बघा आपल्याकडे कोणी छोटं बाळ जन्माला आलं घरी किती आनंद होतो. स्थितीमध्ये आनंदच आहे. तुम्हाला आम्हाला दुःख वाटतं, पण जगत असतो कशासाठी तर सुखासाठीच. म्हणून आनंदेन जातानी जीवंती. आता लक्षात येईल की जातानाही आनंदच आहे, पण तो कुठेतरी गडबड झालेली आहे आणि ती गडबड झाली म्हणून आपल्याला परमार्थामध्ये यावं लागलं. किंवा हे जे परमार्थ शास्त्राचा हेतू सकल दुःखाची निवृत्ती आहे ती काल भय, मृत्यूचं भय घालवण्यासाठीच आहे. आणि ते मृत्यूचं भय केव्हा जाईल, ज्या क्षणी मला कळेल की मी कसा आहे तर मी सनातन आहे. माझा देह अनित्य आहे, पण देहाच्या आतमधला देही, शरीराच्या आत असणारा शरीरी कसा आहे तर तो नित्य आहे, तोच सनातन आहे, तोच सच्चिदानंद ब्रह्म आहे. हे ज्या क्षणी कळेल त्या क्षणी माझं मृत्यूचं भय निघून जाईल आणि मृत्यूचं भय निघून गेलं की आपण आनंदाचा प्रवास आपला सुरू होतो. आता इथून सांगितले की किती आनंदाची आवश्यकता आहे आपल्याला. खूप छान शास्त्रांनी सांगितले. शास्त्र म्हणतं जरा एक दिवस विचार करा बरं. आम्ही नवरात्रामध्ये 7 दिवस उपास करतो, कधी 9 दिवस उपास करतो. याचा अर्थ 7 दिवस 9 दिवस आपण अन्नाशिवाय राहू शकतो. 7 दिवस 9 दिवस आपण पाण्याशिवाय राहू शकतो. पण विचार करा, आनंदाशिवाय एक क्षणकाल तरी आपल्याला राहता येईल का? नाही राहू शकत. उपवास सुद्धा आनंदासाठीच आहे. शम साधला म्हणून आनंदच आहे, दम साधला म्हणून आनंदच आहे. याचाच अर्थ आपण अन्नापेक्षा मनुष्याला अधिक कसली आवश्यकता आहे तर ती आनंदाचीच आवश्यकता आहे. आणि म्हणून आनंदो ब्रह्मेती व्यजनात, तैत्तरीय उपनिषद सांगतं. ब्रह्म दुसरं काहीच नाही. ब्रह्मतत्व म्हणजे काय आहे तर आनंद हेच ब्रह्म आहे. आता त्या आनंदाचीच प्राप्ती तुम्हाला आम्हाला करून घ्यायची असेल तर मग आनंदाचे प्रकार किती आहेत. आपल्याला तर आनंदाचे प्रकार समजून घ्यायचे आहेत आणि ते प्रकार समजून घेताना आपली स्थिती काय आहे ती समजून घ्यायची. कारण ते समजताना आपली स्थिती समजून घेतली पाहिजे. कारण त्या सुखाकडे आपल्याला प्रवृत्ती करत तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि हे आनंदाचे प्रकार 3 सांगताना शास्त्रांनी म्हटले ब्रह्मानंद वासनाच प्रतिबिंब इति त्रयम्. किती आहेत? 3च आहेत. ब्रह्मानंदो वासनानंदोच प्रतिबिंब इति त्रयम्. 3 प्रकारचे अंतःकरणाच्या स्थिती 3च आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? अंतरेण जगत अस्मिन आनंदो नास्त्वी क्वश्चन. आता अंतःकरणामध्ये काय काय आहे? एक तर मी आहे, एक तर जगत आहे. आणि जीव आणि जगतामध्ये एक तत्व. दोन्ही काय आहे तर समान आहे. ते समानाधिकरण आहे. ते काय आहे ते आपल्याला जाणायचं आहे. आणि मग यासाठी आधी आपल्याला अंतःकरणाच्या आपल्या स्थिती जाणून घेऊया. किती स्थिती आहेत बरं का आपल्याला?
सुख आणि दुःख या स्थिती आपल्याला माहिती आहेत बरं का. या दोन अगदी सहज वरवरच्या वाटणाऱ्या सुख दुःखाच्या स्थिती तुम्हाला आम्हाला माहिती आहेत. त्याची व्याख्या पण आपण अनेक वेळेला ऐकलेली. अनुकूल संवेदना इति सुखम, प्रतिकूल संवेदना इति दुःखम. म्हणून सुख आणि दुःख ह्या दोन स्थिती आपल्याला माहिती आहेत. पण तिसरी स्थिती शास्त्राने सांगितले ती म्हणजे उदासीन असणारी स्थिती. विचार केलाय का कधी आपण याचा? सुख याचा अर्थ अनुकूल विषयाने एखादी इच्छा निर्माण झाली, ती इच्छा निर्माण झाल्याबरोबर ती जर अनुकूल झाली तर अनुकूल झाल्यानंतर आपल्याला लगेच तृप्ती होते, आपल्याला समाधान मिळतं. आणि जेव्हा समाधान मिळतं तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. त्याला विषयानंद म्हटलेलं आहे. म्हणजेच मनोवृत्ती जी आपली आहे ती मनोवृत्ती त्या विषयाच्या निमित्ताने अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झाल्यानंतर त्यामध्ये ब्रह्मानंदाचंच प्रतिबिंब पडतं. पण हे ब्रह्मानंदाचं जरी प्रतिबिंब असलं तरी सुद्धा तो विषयानंद आहे. आणि त्या विषयानंदामध्ये एक सूक्ष्म वृत्ती कसली असेल तर ती अहम वृत्ती आहे. याला सुख स्थिती म्हणतात. 3 स्थिती बघितल्या आपण. एक सुख स्थिती, दुसरी स्थिती आहे ती दुःख आहे. त्याचाही आपल्याला अनुभव आहे. एखादी गोष्ट जी प्रतिकूलची प्राप्ती झाली आपल्याला की फार दुःख होत. आता नुसती प्रतिकूलतेची प्राप्ती झाली नाही असं नाही, जे अनुकूल आहे ना ते प्राप्त नाही झालं की जास्त दुःख होत. आणि ते मला प्राप्त नाही झालं आणि ज्याला प्राप्त झालंय त्याच्याविषयी द्वेष वाटायला सुरुवात होते. इथून तुमचं आमचं पतन घडत जातं बरं का. दुःखाची सुरुवात कुठून आहे बघा, द्वैतातून कशी सुरुवात आहे. शास्त्र कसं विचार करतं की जे प्रतिकूल आहे मला त्या प्रतिकूलाची प्राप्ती झाली तर दुःख आहे इथपर्यंत ठीक आहे. पण अनुकूल मला जेव्हा अप्राप्त होतं आणि मला अप्राप्त झाल्यावरती ते दुसऱ्याला कोणाला तरी प्राप्त होतं, तिथून आपली घसरगुंडी सुरू होते आणि इथून आपल्या दुःखाची सुरुवात होते. आणि आता हे दुःख कसं आहे तर आपल्याला ते दुःख पर्वतासारखं वाटायला लागतं. भयंकर ते आहे, ते आपल्याला ते दुःख जाचतं. आणि म्हणून प्रतिकूल संवेदना आहे ती दुःखम. दुःख आपल्याला कुणालाच नको असतं. तिसरी एक अंतःकरणाची स्थिती सांगितली ती म्हणजे उदासीन. डॉक्टर काका नेहमी छान म्हणतात सिनेमातला ही उदासी नाही म्हणे, ये कैसी उदाची साई, असं नाहीये. उदासी याचा अर्थ आस. आस म्हणजे इच्छा, म्हणजे जी ऊर्ध्वगतीला निघून गेलेली. सर्वसामान्य विषय जे आहेत ते आता भोगाच्या स्तरावरती राहिलेले नाही आहेत, तर त्या इच्छेने आसानी ऊर्ध्वगतीला गेलेले आहेत. याचाच अर्थ इच्छा सुद्धा ऊर्ध्वगतीची आहे. ती कोणती आहे? ती परमात्म्याची तरी आहे किंवा स्वस्वरूपाची आहे. आणि म्हणून उदासीन वृत्ती, जिथे सुखही नाही आणि जिथे काय नाही तर दुःखही नाही. म्हणून सुखही नाही दुःखही नाही अशी जी स्थिती आहे ती कोणती आहे तर ती उदासीन स्थिती आहे. आता इथे लक्षात येईल की हा आनंद कसा ओळखायचा. आता मला उदासीन स्थितीमध्ये आनंद झाला हे ओळखणार कसं? काहीतरी तर खूण पाहिजे की नाही. लौकिकामध्ये एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर बरं वाटतं, कोणी स्तुती केली तर बरं वाटतं, कोणी निंदा केली तर दुःख होतं. पण आता उदासीन स्थितीमध्ये मला सुख आहे हे कसं काय ओळखायचं? शास्त्रांनी खूप छान सांगितलं. शास्त्र म्हणतात की तुम्ही तुमचं स्वतःला अंतःकरण तपासा आणि विचार करा. कधी तुम्हाला येईल की एकही आनंद जो आहे तो आनंद ओळखण्यासाठी माझ्याकडे कोणताही विषय नाहीये पण तरी सुद्धा मला आनंद आहे. म्हणजे माझ्याकडे लौकिकातला एकही विषय नाही तरी सुद्धा माझी वृत्ती जर आनंदात आहे. याचा अर्थ घरामध्ये एकटेच बसलेलो आहोत काही नाही, पण विलक्षण आनंद आहे, काही नाही. म्हणजे कोणी मला म्हणजे फोन करायची आवश्यकता नाही, कोणता फोन येण्याची आवश्यकता नाही, काही नाही. घरामध्ये एकटे बसलेलो अतिशय आनंद जर वाटत असेल, एकटे बसले हुरहुर आहे, काय लोक मला सोडून गेलेत, करकर करतात, लोकांना माझी किंमतच नाही, सुरू आपली कुरकुर कुरकुर सुरू. मला चैन पडत नाही म्हणून ह्याला फोन केला, त्याला फोन केला, त्याला फोन केला. इथे पण अधपतन आहे. पण नाही ठीक आहे, मी एकट्यामध्ये आणि अतिशय आनंदामध्ये की ठीक आहे बसते काय करते मला घेऊन छानपैकी नाम घेत बसेल. आता नामामध्ये जरी वृत्ती रमलेली असेल तरी सुद्धा नाम हा विषयरहितच आनंद आहे बरं का. आपली वृत्ती नामात का रंगत नाही शास्त्र म्हणतं कारण नाम विषयरहित आनंद देतं. जे संतांना अमृता इतकं गोड वाटतं त्याच्यात मला गोडी वाटत नाही, कारण त्या निर्विषय आनंदाची तुम्ही आणि आम्ही स्वतःला सवयच लावून घेतलेली नाही.
म्हणून निर्विषय आनंद भोगण्याची आपण नाही ना आपल्याला सवय लावून घेतली. कोणत्याही विषयाशिवाय जेव्हा मला अतिशय बरं वाटतं, हे जेव्हा जेव्हा बरं वाटणं आहे तेव्हा तो काय आहे तर तो उदासीन स्थितीचा आनंद आहे असं म्हटले बरं का. आता त्याने म्हटले हा ब्रह्मानंदाचा संस्कार रूप आहे, पण तो वासनानंदच आहे. कसं समजून घ्यायचं बघा. उदासीन स्थितीमध्ये कोणताही विषय नाही, पण विषय नसताना ब्रह्मानंदाचा संस्कार रूप वासनानंद आहे. आता उदासीन आहे, एकही विषय नाहीये, पण तो वासनानंदच का म्हटलंय बरं शास्त्रांनी? थोडा किती सूक्ष्म विचार केलाय बघा. आपण रोज सगळे गाढ झोपेमध्ये जातो. गाढ झोपेमध्ये गेल्यानंतर कोणता विषय असतो? तिथे एकतरी विषय असतो का? तिथे एक विषय नाही, काळजी नाही, मी स्त्री नाही, पुरुष नाही, काही नाहीये. मन अतिशय शांत आहे आणि अतिशय शांत असलं तरी तिथे ब्रह्मानंदाचं सूक्ष्म भान आपल्याला आहे. आणि मग जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपल्याला कळतं की मला किती आनंद, म्हणजे गाढ खूप छान झोप लागली होती. याचा अर्थ मी निर्विषय आनंदामध्ये होते. हे केव्हा कळतं? त्या स्थितीमधून खाली आल्यानंतर आपल्याला कळतं. स्मृतीरूप तो आनंद आहे आणि म्हणून तो वासनानंदाची स्मृती असं त्याला म्हटलेलं आहे. काय म्हटलंय की ब्रह्मानंदाचा संस्कार रूप वासनानंद. ब्रह्मानंद आहे पण तो वासनानंदाचा संस्कार रूप त्या ठिकाणी आहे. इतका सूक्ष्म विचार त्या ठिकाणी केलेला आहे. मग असा हा उदासीनतेचा आनंद मला केव्हा मिळतो? म्हणतात ते खूप सुंदर दृष्टांत, अतिशय सुंदर दृष्टांत देतात. त्या म्हणतात की हे जो निर्विषय आनंद आहे ना, हा निर्विषय आनंद जेव्हा जीव त्या निर्विषय आनंदाच्या स्थितीमध्ये जातो. आपल्यासमोर सगळ्यांना निर्विषय आनंद केव्हा मिळतो बघा? गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्त दिशेमध्ये मिळतो आपल्याला. तर त्या म्हणाले की बघा, कधी विचार करा आणि आपण आजूबाजूला बघितल्यानंतर लक्षात येतं, आपल्या घरात एखादी मुलगी असते किंवा सून असते, ती बाळंतीण होते. ती बाळंतीण झाल्यानंतर ते छोटंसं बाळ असतं, ते इतकं गोड असतं ना, त्या आईला इतकं दिवसभर ते बाळ आनंद देतं. दिवसभर ती आई त्या बाळाला कुशीत घेऊन असते. ती ते झोपलं तरी, ते बाळ झोपलं तरी त्या बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवेल, त्याच्या पाठीवरनं हात फिरवेल, त्याच्या पोटावरनं हात फिरवेल. तिला चैन पडत नाही बरं का. पण जेव्हा ती स्वतः झोपेच्या त्या स्थितीमध्ये जाण्याच्या, याचा अर्थ सुषुप्ती दशेमध्ये जाण्याची जेव्हा तिची वेळ येते, याचा अर्थ ज्या वेळेला ती स्वतःच निर्विषय आनंदामध्ये तिला प्रविष्ट करायचं असतं, त्यावेळेला दिवसभर जे पोर आईला अत्यंत सुख देतं, दिवसभर खट्ट्याळ असणारं पोर सुद्धा जेव्हा आईला आनंद देतं, त्या आईच्या अंगावरती हात टाकून झोपतं, पाय टाकून झोपतोय, तेव्हा जेव्हा आईला गाढ झोपायची असते तेव्हा ती अलगद तो हात सुद्धा बाजूला करते. लक्षात घे, पोर तिचंच आहे, ज्याची निर्मिती तिनेच केलेली आहे, तरी सुद्धा तो स्पर्श, निर्विषय आनंद जिथे भोगायचा आहे तिथे सविषय असणारा आपल्या पोराचा स्पर्श सुद्धा चालतो का निर्विषय आनंदामध्ये? आपल्या त्या स्थितीची मीमांसा केली तर कळतं की तिथे तेही चालत नाही, तोही आनंद त्या ठिकाणी चालतच नाही. आणि म्हणून की तो निर्विषय आनंदामध्ये एकही सविषय आनंद चालत नाही, हा सिद्धांत या ठिकाणी सांगितलाय. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की आनंदाचं मुख्य कारण कोणतं असेल? आता हे सगळं समजल्यानंतर एवढी आपण जे तीन आपल्या अंतःकरणाच्या स्थिती बघितल्या, सुखाची स्थिती बघितली, दुःखाची स्थिती बघितली आणि उदासीन स्थिती बघितली. या तीन स्थिती बघितल्यानंतर आता आपल्या लक्षात येईल, ती लक्षात येतं म्हणजे आनंदाचं मुख्य कारण कोणतं असेल तर इच्छेचा अभाव किंवा कामाचा अभाव. ज्या वेळेला माझ्या अंतःकरणात कामच नाही आहे, ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा नाहीये, त्याच वेळेला आपल्याला काय आहे तर आनंद होतो. याचा अर्थ एकही अंतःकरणाचं, मनामध्ये कोणता संकल्पच नाही, संकल्प नाही म्हणून विकल्प नाही, आणि संकल्प विकल्प नाही म्हणून बुद्धीला निर्णय द्यायला काम नाही, काहीच नाही. आणि त्यामुळे अंतःकरण अत्यंत जिथे शांत आहे तिथे काय आहे तर ते काय आहे तर तो उदासीन स्थिती आहे. मग विषयानंद म्हणजे काय, आता थोडं समजून घेऊया. आपल्याला विषयानंदांचा तर खूप अनुभव आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट उत्तम बघतो, आपल्याला बघितल्यावर बरं वाटतं, एखादी गोष्ट खाल्ल्यावरती बरं वाटतं, एखाद्या गोष्टीचा जो आहे तर त्याचा स्पर्श केल्यानंतर बरं वाटतं. पण ह्या विषयानंदाचे 3 दोष सांगितलेत बरं का. कोणते कोणते 3 दोष आहेत विषयानंदाचे? हे 3 दोष लक्षात आले की आपल्या लक्षात येईल की या 3 दोषांमध्ये जर इतके दोष असतील तर त्यापासून आपण कसं राहिलं पाहिजे तर दूरच राहिलं पाहिजे. 3 दोष सांगितले ते म्हणजे, एक म्हणजे पारतंत्र्य. हे दोष आम्हाला पारतंत्र्यामध्ये टाकतात. याचा अर्थ ते तुम्हाला काय करतात की
आनंदावरची मक्तेदारी घेऊ देत नाहीत आणि म्हणून ते तुम्हाला आम्हाला पारतंत्रामध्ये टाकतात. दुसरं सांगितलं ते अनित्य आहेत आणि म्हणून अनित्यता तिथे आहे. विषयानंद आहे तो नित्य मला मिळणार आहे का? जेव्हा मला सुखाचं एक साधन असेल किंवा विषय असेल तेव्हाच मला आनंद मिळणार आहे. जेव्हा तो नाही तेव्हा तो मला मिळणार नाही. आणि म्हणून तो कसा आहे? अनित्य आहे. आणि तिसरं म्हणजे या सुखाच्या आनंदाचा आपल्याला वीट येतो, कंटाळा येतो. खरंच जेवणामध्ये आनंद असता तर मला सांगा, तुम्ही आणि मी दिवसभर जेवतच राहिलो असतो की नाही? दिवसभर खात राहिलो असतो ना. आनंद होतो का जेवताना? किती जेवल्यावरती आनंद होतो? एका टप्प्यानंतर अन्न बघण्याची पण इच्छा होत नाही. याचा अर्थ ज्या आनंदाचा सुखाचा वीट येतो मग ते काय आहे? तो विषयानंद आहे. आणि म्हणून विषयानंदाचे हे 3 काय आहेत? हे 3 विषयानंदाचे दोष आहेत. मग आता विषय सुख कधी मिळतं आपल्याला? एक तर अंतःकरणाची जीवाची इच्छा असली पाहिजे. जी इच्छा आहे तो विषय आपल्याला मिळाला पाहिजे. आणि नुसताच विषय असून चालत नाही, इच्छा असून चालत नाही, तर तो विषय भोगण्यासाठी सक्षम इंद्रिय असली पाहिजेत. याचा अर्थ विषयानंद किंवा विषय सुख किती गोष्टींवरती अवलंबून आहे? 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. एक म्हणजे आपली इच्छा किंवा काम, जो भोगायचा आहे तो विषय, आणि भोगण्याचं जे साधन आहे ती सक्षम इंद्रिय. इंद्रिय जर सक्षम नसतील तर काय उपयोग आहे? म्हणून तेही चालणार नाही. या 3 गोष्टीतून विषयाचं सुख निर्माण होतं. आणि मग एका इच्छेतून दुसरी इच्छा, दुसऱ्या इच्छेतून तिसरी इच्छा, तिसऱ्या इच्छेतून चौथी इच्छा, अशा ह्या काम जे आहेत ती कामाची यादी हनुमंताच्या शेपटीसारखी वाढतच जाते. आणि असं हे विषय सुख अत्यंत अनित्य आहे. आणि म्हणूनच काय आहे तर त्याचा वीट येतो, त्याचा कंटाळा येतो. आता या वरील 3ही दोषांची कारण निवृत्त झाली की जी स्थिती अंतःकरणाची राहते. बघा, पुन्हा एकदा सिद्धांत समजून घ्या. या वरील 3 दोषांची कारण निवृत्त झाली असता अंतःकरणाची जी स्थिती शांत राहते तेच काय आहे तर ते आत्मसुख आहे. म्हणून दुःखाची निवृत्ती ज्या ठिकाणी होते तिथेच सुखाची काय आहे तर प्राप्ती आहे. लौकिकातला एक सुंदर दृष्टांत समजून घेऊ की खूप अंधार आहे, ज्या क्षणी पणती लावली त्या क्षणी अंधार निघून गेला. तसं दुःखाची निवृत्ती झाली, दुःख निघून गेलं की सुखच आहे. मग आता सुख मिळवण्यासाठी काही वेगळं करायचंय का? काहीच करायचं नाही. दुःख निवृत्तीचा विचार करायचा. म्हणून सुख हे माझं स्वरूपच आहे, ते बाहेरून येणार नाही. तो आतमध्ये आनंदाचा सागर आहेच. अखंड आतमध्ये आपल्याकडे आनंदाचा सागर आहे. तुम्ही आम्ही सगळे आनंदाचे सम्राटच आहोत. पण तरी सुद्धा समर्थ म्हणतात कसे आहोत? लक्ष्मीमध्ये नांदे करंटा. भिंतीमध्ये सगळं ऐश्वर भरलेलं आहे, सोनं भरलेलं आहे, धन भरलेलं आहे, तरी आम्ही करंटे आहोत. लक्ष्मीमध्ये नांदे करंटा. तसं आनंदाच्या त्या सागरामध्ये तुम्ही आम्ही काय आहोत तर करंट्यासारखे जगत आहोत. कारण आम्ही दुःखच उगाळत राहतो. त्या दुःखाची निवृत्ती झाली की सुख तिथेच आहे असं शास्त्र सांगतं. आणि आता एवढा विषय सांगितल्यानंतर आता हे जे 3 सुख बघितले आपण, एक विषयानंद बघितलं, प्रतिबिंब सुख म्हणजेच निद्रा सुख बघितलं, आणि आत्मसुख बघितलं. आता या 3 सुखाची आणखीन खूप छान मीमांसा त्या परमार्थ विज्ञानमध्ये जशी काकांनी केली आहे त्याचा थोडा आता त्याचं चिंतन आपण करू. कारण आपला आजचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे सुखाचा शोध आहे बरं का. तर विषयाचं सुख म्हणजे आपण कोणते सगळे विषय जे काय मुळामध्ये आपले विषय कोणते असते, लक्षावधी विषय आपल्या जीवनामध्ये. पण हे लक्षावधी जरी असले तरी आपल्याला मिळणारे विषय किती आहेत ते 5 प्रकारांनीच आहेत. म्हणजे जीव जो आहे हा जीव हा आत्मस्वरूपापासून पतित होतो. आणि जेव्हा तो पतित होतो तेव्हा त्याची अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या मार्फत या जगामध्ये जाते. आणि जगामध्ये जे नाना आकार आहेत, विषय आहेत, त्याला जाऊन ती भिडते. आणि भिडल्यानंतर ते सगळा तो भोग ती घेऊन येते. आणि घेऊन आल्यानंतर ती कोणाला देते तर त्या मनाला देते ते भोग. मग आता हे भोग घेण्याची साधनं किती 5च आहेत.
आणि म्हणून जीव पतित आहे तो कसा आहे, तर तो पंचविषयामध्ये रममाण होणार आहे. आणि असा जो पंचविषयामध्ये रममाण होणार आहे तोच कोण आहे, तर तो पतित असा असणार आहे. मग हे कोणते विषय आहेत, मग शब्द आहे, शब्द सुख आहे, स्पर्श सुख आहे, रूप सुख आहे, रस सुख आहे आणि गंध सुख आहे. याचा अर्थ हे पाचही विषय तुम्हाला आम्हाला बांधून टाकतात. त्यातला प्रत्येक गोष्ट आपल्याला स्तुतीची इतकी सवय झालेली आहे, ऐकल्याशिवाय चैनच पडत नाही. चांगल्या गोष्टी ऐकण्याची सवय झालेली आहे. आपल्याला जे आवडत नाहीत ते आपल्याला ऐकायला चालतच नाहीत. याचा अर्थ जे मला पाहिजे तेच मला ऐकायचंय. याचा अर्थ शब्दाची आपल्याला ओढ आहे, स्पर्शाची ओढ आहे. कसं तरी कोणी सांगितलं जाऊन जा रस्त्यामध्ये खडबडीत दगड पडलेत, वाळू पडले, तिथे जाऊन झोपा. झोपू का हो तुम्ही? आम्ही भले गादी नसेल तर निदान एक मऊ तरी काहीतरी चादर पाहिजे, सतरंजी तरी पाहिजे. का पाहिजे? कारण स्पर्श चांगला मऊ बरा वाटतो ना. रूप तर बघायला कसं वाटतं, कोणतंही असू दे, पण चांगलं रूप बघायला बरं वाटतं. हे सगळे जे आहेत हे पंच ज्ञानेंद्रिय हे आपल्याला बांधून टाकणारे आहेत. हे सगळं विषय सुख आहे. या विषय सुखाचा परिणाम आपल्याला कुठे होतो, तर जागृत अवस्थेमध्ये होतो. आणि जागृत अवस्थेमध्ये प्रत्यक्ष सुखाचा अनुभव येतो. आणि त्याचा परिणाम म्हणून काय आहे, तर काय आहे, तर त्याचा परिणाम आपल्या अंतःकरणावरती होतो. आणि अंतःकरणावरती झाल्यानंतर आपल्याला अतिशय मानसिक सुख मिळतं. अनेक सुख आपण बघतो आणि दिवसभर या सुखाचे भोग घेतो. आणि हे सुख कशाच्या साह्याने घेतो? इंद्रियांच्या साह्याने घेतो, देहांच्या साह्याने घेतो. आणि देहाच्या साह्याने सुख मिळालं की आपल्याला बरं वाटतं. हे सगळं सुख कोणतं असेल तर ते विषय सुख आहे. आता पुढच्या सुखाची मीमांसा केली आहे. आता इथून आपण कुठे जातो, तर यानंतर आपण ज्या सुखामध्ये जातो ते निद्रेचं सुख आहे. आता निद्रेचं सुख कशासाठी? कधी विचार करत नाही बरं का आपण. आपल्या सुषुप्ती दशेची कधीही चिंतन करत नाही. हे चिंतन जितकं उत्तम होईल ना तितकं परमपूज्य मंदात आणि डॉक्टर आता म्हणतात की आपल्याला नक्की सुखाची मीमांसा करता येईल. आपण आपले सुषुप्ती दशेचं कधी चिंतनच करत नाही. सुषुप्ती दशेमध्ये का आपल्याला ती का इतकी प्रिय आहे? काकापूर्वी एक छान गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे एक गुन्हेगार होता आणि त्या गुन्हेगाराने काहीतरी गुन्हा केला होता. पोलिसांनी धरलं त्याला आणि त्याला सांगितलं की तुला बाकी आम्ही शिक्षा काही देणार नाही, तू काय करायचं नाहीस, तू झोपायचं नाहीस, तुला काय खायला पाहिजे ते देऊ, तुला जे काही प्यायला पाहिजे ते देऊ, आम्ही तुला सगळं देऊ, पण तू झोपायचं नाहीस. त्याला बरं वाटलं की ठीक आहे आता मला काय नाही आहे, तर मला शिक्षा म्हणजे मला मार मिळणार नाहीये, मला काही मिळणार नाहीये, मला फक्त झोपायचं नाही एवढीच शिक्षा आहे. सुरुवातीला त्याला बरं वाटलं, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मला कितीही खाल्लं, मी कितीही काही ऐकलं, मी कितीही काही बघितलं तरी सुद्धा मला समाधान होत नाहीये. तो म्हणतो आता एका टप्प्यानंतर तो कंटाळला, काही करा पण मला झोपू द्या, काही करा पण मला झोपू द्या, मला झोप पाहिजे, मला गाढ झोप पाहिजे. तुमची आमची सगळ्यांची अशी स्थिती आहे. एक दिवस जर झोप नसेल तर आपण अत्यंत बेचैन होतो. का बेचैन होतो? कारण निद्रेमध्ये सुख आहे. आणि हे सुख कसं आहे, कारण दिवसभर इंद्रिय भोग भोग भोगून 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 थकून जातात. त्या इंद्रियांची भोग भोगण्याची क्षमता कमी होते. आणि जेव्हा इंद्रियांची भोग भोगण्याची क्षमता कमी होते तेव्हा आता त्यांना काही ताकद राहत नाही. तेव्हा ती कुठे जाऊन पडतात? तेव्हा ती जाऊन आत्मस्वरूपात जाऊन पडतात. आणि जिथे आत्मस्वरूपात जाऊन पडतात तेव्हा आत्मानंदाची प्राप्ती होते, निर्विषय आनंदाची प्राप्ती होते. आणि जिथे निर्विषय आनंदाची प्राप्ती झाल्याबरोबर आता पुन्हा इंद्रियांना ऊर्जा मिळते. झोपेतून उठल्याबरोबर आता नवीन ऊर्जा मिळते आणि म्हणतो आपण काय तरतरीत वाटतंय, काय बरं वाटतंय, किती बरं वाटतंय, मला का बरं वाटतंय. याचाच अर्थ झोपेमध्ये ब्रह्मानंद जो आहे, सगळी इंद्रिय आत्मस्वरूपात जेव्हा लीन होतात तेव्हा तो ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे. हा आत्मानंद ही ईश्वराने जीवाची अज्ञानी दशेमध्ये सुखाची केलेली सोय आहे. तो तुमच्या आमच्या प्रयत्नाने आपल्याला मिळत नाही, तो त्याच्या स्वाधीन आहे. तो निर्विषय आनंद किती मिळवायचा हे ईश्वराच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही कितीही झोपण्याचा प्रयत्न केला, पाहिजे तेव्हा झोप लागते का हो? बघा, विचार करा काय काय घडतं झोपेच्या बाबतीत. आपण कधी चिंतनच करत नाही. दुसरा एक दृष्टांत अतिशय सुंदर मंदातही देतात.
एखाद्याचं ऑपरेशन झालेलं असतं, म्हणे आपण कधीतरी हॉस्पिटलमध्ये असतो, ऑपरेशन झालेलं असतं आणि इतक्या वेदना असतात, इतक्या वेदना असतात, ते वेदना जीवाला सहन होत नाहीत. डॉक्टरांनी कितीही पेन किलरची इंजेक्शन दिली तरी त्या जीवाला झोप येतच नाही. पण एक क्षण असा येतो की त्या क्षणानंतर तो जीव आता वेदना सहनच करू शकत नाही, अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा त्या ईश्वर जो आतमध्ये आहे, हृद्देषु तिष्ठती अहम, जो आतमध्ये असणारा, तो काय करतो तर सगळी इंद्रिय आवरून घेतो आणि क्षणकाल आतमध्ये त्या जीवाला घेऊन जातो. आत्मस्वरूपामध्ये नेऊन टाकलं की त्याला बरं वाटतं. घरच्या बाजूबाजूच्या लोकांना वाटतं त्याला डोळा लागलाय, पण वेदनेनी झोप लागत नाही. वृत्ती आतमध्ये नेण्याचं कार्य कोण करतं तर आतमध्ये असणारं ईश्वर तत्व करतं. आणि मग आपण म्हणतो डोळा लागला होता का, तर डोळा नव्हता लागला. ईश्वराने वेदना सहन ज्या वेळेला जीवाला होत नाही त्यावेळेला ती केलेली सोय आहे. आणि म्हणून निद्रा सुखामध्ये काय घडतं तर ऑपरेशनच्या वेळेला हे आपण जर व्यवस्थित डोळे मिळून बघितलं की त्या रोग्याच्या ठिकाणी काय काय घडतं, तर या गोष्टी अंतरंगामधल्या आपल्याला संतांच्या चरणी कळू शकतात. आणि मग हे शुद्ध माझे जाणीव अत्यंत शुद्ध कधी आपल्याला कळेल, निद्रेचं सुख आपल्याला कधी कळेल. त्या म्हणतात की एक क्षण पण नाही, ज्याला आपण निमिष म्हणतो, ते केव्हा कळतं ज्या क्षणी आपण निद्रेच्या सुषुप्तीच्या दशेमध्ये जातो तेव्हा, आणि सुषुप्तीतून जेव्हा उठतो तेव्हा. पण एकदा जेव्हा पूर्ण उठतो तेव्हा स्वतःला एकदा कधीतरी विचारा, उठल्याबरोबर आपल्याला कळतच नाही आपण कुठे आहोत. आपण चालायला गेल्यानंतर कुठंतरी जातो, आपल्याला भानच नसते. आणि का भान नसतं, कारण मला सुखाची अनुभूती आहे पण लौकिकातलं ज्ञान नाही, कारण इंद्रियांच्या वृत्ती बाहेर आलेल्या नाहीत. अशी जी स्थिती आहे ते कोणतं आहे तर ते निद्रा सुख आहे असं सांगितलं. बरं, ईश्वरांनी केलेली ती सोय आहे. आणि फक्त इथे आहे की जेव्हा निद्रेमध्ये खूप छान गाढ झोप लागते तेव्हा तिथे एक अत्यंत सूक्ष्म अशी वृत्ती जी आहे, त्या ब्रह्मानंदाचं भान, सूक्ष्माती सूक्ष्म वृत्ती त्या ठिकाणी जागी आहे की जी त्या सुखाची नोंद घेते. आणि नोंद घेते याचाच अर्थ अंतःकरणावरती स्मृतीचा काय आहे तर एक ठसा उमटतो. आणि तो स्मृतीचा ठसा उमटला, झोपेतून आपण जागे झालो की आपण म्हणतो अरे वा, मला किती छान गाढ झोप लागली होती. मग गाढ झोप लागली आहे कुणाला कळलं, हे ज्याला कळलं ते ज्ञानस्वरूप तत्व मी आहे. आपल्याला तिथे जायचंय बरं. आत्मस्वरूप हे माझं स्वरूप आहे, तिथं आपल्याला जायचंय. निद्रा सुख म्हणजे काय ते आपण बघितलं. त्यानंतरचं आत्मसुख आहे. आणि आत्मसुख याचाच अर्थ हा खरा पुरुषार्थ आहे. इंद्रियांचा कोणताही या ठिकाणी उपयोगच नाही, इथे विषयाचा आनंद नाही, सहज असणारं सुख आहे. आनंद हे स्वच्छ कसं आहे तर स्वरूप आहे. आता हे आनंद स्वरूप याचा अर्थ आत्मानंद नित्य मला बघण्यासाठी काय पाहिजे. आता आत्मानंद जर मला बघायचा असेल तर मला माझी बुद्धी पहिल्यांदा स्वच्छ केली पाहिजे. कारण जसं आरशामध्ये मला माझं प्रतिबिंब बघायचं असेल तर आरसा स्वच्छ पाहिजे. आरशाच्या पाठीमागचा पारा उडलेला असेल तर चालणार नाही. तसं माझ्या बुद्धीवरती तर जन्मजन्मांची वासनाची पुटं असतील, अहंकाराचं पुटं असेल, वासनांची पुटं असतील, हवे नकोपणाची पुटं असतील, त्याचबरोबर कर्तृत्व भोक्तृत्वाचे जर सगळे त्याच्यावरती पुटं असतील तर ही सगळी स्वच्छ धुवून काढल्यानंतर आपल्याला बुद्धी स्वच्छ करणं आहे. आणि म्हणून साधना कशासाठी आहे तर ज्ञानासाठी कोणतीच साधना नाही, अज्ञान निवृत्तीसाठी साधना आहे, दुःख निवृत्तीसाठी साधना आहे. आणि यासाठी काय आहे तर आता ही वासनांची पुटं कशी घालवायची याच्यासाठी शास्त्रशुद्ध श्रवण आहे. आता लक्षात येईल शास्त्राची आवश्यकता काय आहे. शास्त्रशुद्ध श्रवणाने बुद्धीवरचे असणारी वासनांची जी पुटं आहेत ती वासनांची पुटं सगळी काय आहेत ती हळूहळू निघून जातात. आणि जेव्हा ती निघून जातात तेव्हा काय आहे तर आत्मसुख किंवा आत्म्याचं आत्मसुखाचं दर्शन आहे. आत्मदर्शन ज्याला म्हणतात, स्वरूप दर्शन काय आहे, चैतन्य म्हणजे काय आहे, हे सगळं जे काय आहे ते आपल्याला आहे. ज्याला समर्थ म्हणतात पाहावे आपण असे आपण. म्हणून आत्मसुख हे माझंच सुख आहे. आता लौकिकाच्या दृष्टीने आपण बघितलं की काय काय आहे की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळं ज्या ठिकाणी चारी ज्या ठिकाणी शांत होतं, मग तेवढंच नाही तर त्याच्या पुढे आणखीन प्रिय वृत्ती, मोद वृत्ती आणि प्रमोद वृत्ती
या 7 वृत्ती जेव्हा शांत होतात तेव्हा काय होतं, तर तेव्हा आम्हाला आत्मसुखाचं मिळत असतं. पण मला मात्र वाटतं की विषयानी सुख मिळालं. आता असं चिंतन जर आपल्याला अखंड करता आलं तर आपल्याला आत्मसुखामध्ये नाही का रमता येणार. बघा तुम्ही, आम्ही खरंच जेवायला रोज म्हणतो मला जेवायचं बरं का, जेवायचंय, आता जेवूया का मग जेवूया, एकटंच जेवायचं का कुणाबरोबर तरी जेवायचं, मन संकल्प विकल्प सुरूच केले. पण नाही म्हणतो चला आता आपण जेवायचंच बरं का, बुद्धीने निर्णय दिला मी जेवायचं. आता मनाचे संकल्प विकल्प थांबले, मी जेवायचं ठरलं, निर्णय बुद्धीने घेतला. आता चित्त कुठं गेलं, ते स्वयंपाकघरामध्ये गेलं. मग ताट घेतलं, ताट घेतल्यानंतर वाढलं सगळं. मग मन बुद्धी, आता चित्त कळलं की जेवायला मला मिळणार आहे, ताट समोर आहे, सगळे पदार्थ घातलेले आहेत. मग आता मन बुद्धी चित्त जिथे शांत होतं तिथे अहंकार आपोआप लयाला जातो असं शास्त्र सांगतच. मग आता मला खरं सुख नाही ना मिळालं. याचा अर्थ मन बुद्धी चित्त आणि अहंकार या विषयाच्या निमित्ताने शांत झालं. पण आता पुढे काय आहे, जेव्हा भरलेलं ताट, वाफाळलेला भात, त्याच्यावरती छान तूप घातलेलं आहे, वरण घातलेलं आहे, हे बघितल्यानंतर इतकं बरं वाटतं. आणि त्यावेळेला अंतःकरणामध्ये जी सूक्ष्म वृत्ती आहे ती प्रिय वृत्ती आहे. मग तो हात मी माझा गरम गरम भातामध्ये घालते, कालवते, आणि तो घास येतो माझ्या मुखापर्यंत. भोग, अत्यंतिक भोगाचा विषय जवळ येतो. तेव्हा काय आहे, मग मोद वृत्ती आहे. आणि जेव्हा तो घास मी जिभेवरती ठेवते तेव्हा विलक्षण आनंद आहे, प्रमोद वृत्ती आहे. म्हणजेच प्रत्येक जेव्हा जेव्हा आम्ही विषय भोगतो त्यावेळेला बहिरंगाच्या या अंतःकरणाच्या 4 आणि सूक्ष्म प्रिय मोद आणि प्रमोद या 7 वृत्ती जेव्हा शांत होतात तेव्हाच आपल्याला आनंदाची अनुभूती येते, सुखाची अनुभूती येते. पण अज्ञानाने तुम्हाला आम्हाला वाटतं की त्या विषयाने आपल्याला सुख दिलं. विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्यच नाही, कारण विषय जड आहेत, इंद्रिय जड आहेत, म्हणून इंद्रिय सुख देऊ शकत नाहीत, विषय सुख देऊ शकत नाही. सुख घेणारं किंवा दुःख घेणारं चैतन्य असलं पाहिजे, आणि ते जीवाचं स्वरूप आहे. आणि म्हणून जेव्हा मला सुखाची अनुभूती आहे तेव्हा या 7 ज्या वृत्ती आहेत त्या म्हणजे 4 स्थूल आणि 3 सूक्ष्म या काय आहेत, तर त्या शांत होतात. आणि त्या निमित्ताने जीवाला सुखाची काय आहे तर अनुभूती येते. असं हे काय आहे, तर ते आत्मसुख आहे असं सांगितलेलं आहे. आता थोडं हे चिंतन केलं आणि मग त्याच परमार्थ विज्ञानामध्ये खूप छान एक चार्ट दिलेला आहे बघा. प्रत्येकाकडे तो असेल, पुस्तक असेल तर तो समोर काढून ठेवून बघितला तरी हरकत नाही, कारण आपला अभ्यास वर्गच आहे. या अभ्यास वर्गामध्ये फरक दिले की विषय सुख आणि आत्मसुखामध्ये काय फरक आहे. मुळामध्ये आहे, विषय सुख जर असेल तर देह पाहिजे, देहाबरोबर इंद्रिय पाहिजेत, आणि नुसतं इंद्रिय नाही तर ती बलवान पाहिजेत. इंद्रिय जर भोगणारीच नसतील, आता एखादा वृद्ध आहेत आणि वृद्ध आहेत, दात नाही आहेत आणि चकली खावीशी वाटते, खाता येईल काय हो चकली? याचा अर्थ दातासारखी इंद्रिय जर क्षमता नसेल तर चकली खाता येईल का? अहो चकलीच काय केळही नाही खाता येणार दात नसतील तर, भोग भोगता येईल काय? याचाच अर्थ विषय सुख घेण्यासाठी मला देह पण कसा पाहिजे तर व्यवस्थित पाहिजे, इंद्रिय पाहिजेत आणि विषय सुद्धा पाहिजे. आता आत्मसुखासाठी बघितलं तर ह्याची काहीच आवश्यकता नाहीये. आत्मसुखासाठी काहीच गरज नाहीये ना. मिळालं तरी वाहवा आहे, नाही मिळालं तरी वाहवा आहे, कारण आतमध्ये वैराग्य आहे. आणि जिथे वैराग्य आहे तिथे वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर आहे. आणि वैराग्यातून जेव्हा आनंद मिळतो ना तेव्हा तो निरपेक्ष आनंद आहे, आणि निरपेक्ष आनंदापेक्षा तो अतींद्रिय आनंद आहे, हे कळलं पाहिजे. आणि जिथे अतींद्रिय आनंद आहे तो अत्यंत कसा आहे तर तो सुखाचा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी वयाची कोणतीही अटच नाही. आपल्याला कसं समजून घ्यायचं बघा. स्वामी स्वरूपानंदांचं जर चरित्र, पावसचे जे स्वामी स्वरूपानंद होते, असं म्हणतात की ते त्यांच्या देह ठेवायच्या आधी बरेच वर्ष ते गादीवरतीच होते, इतके आजारी होते, पण काही कुरकुर नाही, अखंड सोहमभावामध्ये होते. परमपूज्य मंदाताई सांगतात, त्यांचे बाबा जे होते, मंदाताईने अनुग्रह त्यांच्या बाबांकडून घेतलाय बरं का. त्यांचे बाबा आजारी होते, ते म्हणाले ते इतके गादीवरती असायचे पण ते अखंड आनंदामध्ये म्हणजे सोहम भावामध्ये इतके अखंड आनंदामध्ये असायचे की कधीही कुरकुर नाही की मी आजारी आहे हे कधी ते बोललेच नाहीत. याचाच अर्थ
इंद्रिय आणि देह क्षमता नव्हती तरी आनंद त्या इंद्रियांवरती अवलंबून होता का? नाही. आत्मसुख जे आहे ते ह्याच्यावरती अवलंबूनच नाहीये, ते माझ्या स्वरूपावरती आहे. आणि जो तिथे असतो, संतांच्या जीवनातून आपल्याला हे सहज कळतं. परमपूज्य मंदाते म्हणतात, बाबा आमचे इतके अखंडित आनंदात असायचे की आम्हाला कधीतरी वाटायचं की कसे आनंदात राहू शकतात. कारण इथे अटच नाहीये ना इंद्रियांची. आत्मसुख नित्य आहे हे आपल्याला संतांच्या चरित्रातून दिसू शकतं. पुढे सांगितलंय की काय आहे तर विषयाची काय आहे तर विषयाची आवड विषय सुखामध्ये आहे. आता आत्मसुखामध्ये विषयाची आवडच नाही, तिथे स्वानंदाची आवड आहे. आणि स्वानंद म्हणजे अखंड आहे. तो आनंद आत्ता आहे, मग आहे, नंतर आहे, कमी आहे, जास्त असं काहीच नाहीये. तो अखंड आहे. तो जरा तिथे चालूच आहे. त्या ठिकाणी काहीही कमीच नाहीये. अखंड असा असणारा, त्याचा कधी कंटाळा नाहीये. कंटाळा येतो का? बघा, नामाचा कंटाळा सगळ्या संतांनी म्हटलंय, नाम हे निर्विषय आनंद देणारं आहे. जे नाम तुम्हाला आम्हाला घेतलं की झोप येते, कंटाळा येतो, पण संत त्याच्यामध्येच रमतात. आणि म्हणून ते म्हणतात, अमृतावनी गोड नाम तुझे देवा. मीराबाई म्हणते की माझ्या सद्गुरूंनी मला असं रामनाम दिलं की जे घेतल्यानंतर काय आहे तर त्याची आवड दिन बढतच जाय. आत्मसुख दिवसेंदिवस वाढत जातं. त्याचा कंटाळा आणि वीट आहे का? आत्मसुखाचा वीट नाही, आत्मसुखाचा कंटाळा नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं की भोगाचा वीट येतो, कंटाळा येतो. आत्मसुखाचा वीट नाही, आत्मसुखाचा कंटाळा नाही. जे आपला विषय भोगतो, आपण भोगतो विषयाचा आनंद आहे, त्यांनी तात्पुरता आनंद आहे. पण जो आत्मानंद आहे, आत्मसुख आहे, हे तात्पुरतं नाही. इथे तृप्ती, शांती, समाधान, निर्भयता हे सगळं जे आहे ते नित्य आहे. याचं कारण एकच आहे, कारण इथे मनाचं मन पण नाहीसं झालं. आपलं अजून मनाचं मन पण शिल्लक आहे. आपण मनाच्या स्तरावरती जगतो. आपल्याला कळतच नाही आपण कोणत्या स्तरावरती जगतोय. हे मन ज्या वेळेला नाहीसं होईल ना, त्यावेळेला आपला अर्धा अधिक जो प्रवास आहे ना, तो सुखाचा सुरूच होईल. रामायणामध्ये खूप छान सांगतात बरं का. त्यांनी म्हटलं की कधीतरी समजून घ्या आम्ही कोणत्या स्तरावरती जगतो. जो मनाच्या स्तरावरती जीवन जगतो तो दुसऱ्याचा तिरस्कार करतो. जो बुद्धीच्या स्तरावरती जीवन जगतो तो जीवनामध्ये काही आविष्कार करतो. आणि जो चित्ताच्या स्तरावरती जीवन जगतो तो प्रत्येकाचा सत्कार करतो. कोणत्या स्तरावरती मी जीवन जगायचं? मला मनाच्या स्तरावर जगायचं नाहीये, मला बुद्धीच्या स्तरावर जगायचं नाहीये, मला चित्ताच्या स्तरावरती जीवन जगायचंय. पण त्याच्याही पुढे जाऊन मला आत्मसुखाच्या स्तरावरती जीवन जगायचंय. पण तिथे जगताना आपल्याला चित्त म्हणजे एक गोष्ट धरून ठेवली आहे. आणि ती धरून ठेवलेली गोष्ट कोणती आहे तर तो परमात्मा, ते ब्रह्मतत्व, तो चित्ताचं स्तर. अवधारणात्मक वृत्ती सा चित्त. ते काय आहे तर ते चित्त आहे. आणि म्हणून चित्ताच्या स्तरावरती जीवन जगणं जे काय आहे तिथे तृप्ती आहे, शांती आहे, समाधान आहे असं म्हटले. आणि म्हणून इथे काय आहे तर नित्य आनंद तो आहे. विषयानंद तात्पुरता आहे, पण ब्रह्मानंद जो आहे किंवा आत्मसुख जे आहे ते नित्य आहे. आणि ते नित्य कसं आहे की ज्या ठिकाणी विषयाचं सुख आहे त्या ठिकाणी देहप्रीती आहे. आणि देहप्रीती असल्यामुळे देह सोडताना विलक्षण दुःख आहे. संतांना दुःखच नाहीये. कबीर महाराज उलट म्हणतात की जामान पैदा होय. काय झालं की मी रडत होतो आणि सगळे हसत होते, पण जाताना काय करणार आहे, मी हसत जाणार आहे आणि बाकी सगळ्यांनी रडायचे. आता मी जायच्या वेळेला हसन तेव्हाच जाईन, केव्हा जाईन ज्या क्षणी मला कळेल की मी जात नाहीये, माझे शरीर फक्त जाते. जे क्षीण होणार आहे, शीर्यते इति शरीरः किंवा दग्धनात योग्यः स एव दग्धः देहः. जो जाळून टाकायला योग्य आहे त्यालाच देह म्हणतात. जे क्षीण होणार आहे त्यालाच शरीर म्हणतात. आणि ते मी नाही आहे हे ज्याला कळेल तो जाताना कसं करत जाणार, हसत जाणार आहे. आणि हे ज्याला कळले तेव्हा तो कसा आहे, तो सुखामध्ये आहे. आणि म्हणून ते आत्मसुख मला निर्भय करणार आहे. मला काळाचं भय तिथे नाही, मृत्यूचं भय नाही. आणि असं असणारं ते काय आहे. आता इथे त्यांनी म्हटलंय की जेव्हा आपण विषयाचं भोग बघतो तेव्हा काय आहे की जेव्हा मृत्यू येतो त्यावेळेला शास्त्र म्हणतं अंते सा मती सा गती. याचा अर्थ इथे पुढे जन्म मरणाचा प्रवास, पुनरपि जननम पुनरपि मरणम चालू आहे. अंते सा मती सा गती किंवा अंते सा वृत्ती सा आकृती.
अंतःकरणामध्ये जी वृत्ती असेल त्यानुसार आकृती म्हणजे त्यानुसार तुम्हाला मला देह मिळतो. पण इथे जो आत्मसुखामध्ये आहे त्याला वासनाच नाहीये, त्याचं वासना बीजच जळून गेलेलं आहे. ज्याचं वासना बीज जळून गेलंय, ज्याचं हवं नको पण निघून गेलेलं आहे, त्याला पुढच्या जन्माचं कारणच काय? आता तो जीवनमुक्त स्थितीतच आहे ना. आता या स्थितीपर्यंत तुम्हाला आम्हाला काय करतायत तर संत तुम्हाला आम्हाला घेऊन जात आहेत. आणि मग त्यांनी म्हटले की विषय सुखामध्ये काय घडतं तर शक्ती जी आहे ती क्षीण होते, आणि जिथे शक्ती क्षीण होते तिथे नाधड प्रपंच व्यवस्थित होत आणि नाधड परमार्थ व्यवस्थित होत. पण जिथे आत्मसुख आहे तिथे जो आत्मसुखामध्ये आहे असे ते संत प्रपंचही उत्तम करू शकतात आणि परमार्थही उत्तम करू शकतात. ज्याच्यामध्ये सगळे संत आहेत बरं का. आपले नाथ महाराज आहेत, नाथांचा प्रपंच आणि परमार्थ उत्तम आहे, दोन्ही उत्तम आहे, त्यात काही कमीच नाही. का उत्तम आहे? कारण आत्मसुखामध्ये आहे. त्यांनी योग साधलेला आहे. कोणता योग साधलेला आहे तर ईश्वराशी योग साधलेला आहे. आणि ज्याचा ईश्वराशी योग साधलेला आहे तर तो भोगाशिवाय जीवन जगतो. आणि जो भोगाशिवाय जीवन जगतो तेव्हा योगमुळे भोगाशिवाय सिद्धच होत नाही. आणि असा तो योगी, त्याला जीवनामध्ये सगळे भोग मिळतात, पण सगळे भोग मिळून सुद्धा त्या भोगापासून तो अलिप्तच आहे, कारण त्याचा योग त्याच्याशी झालेला आहे. मग असं जीवन जर मला जगायचं असेल तर अंतःकरणामध्ये आपल्याला एक तत्व म्हणजे ईश्वर तत्व धरून ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ जे म्हणतायत की काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. तुम्हाला आम्हाला ईश्वराने वरदान दिले. स्थूल शरीराने प्रपंच करायचा आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. देहानी सुखाने प्रपंच करावा, पण अंतःकरण जे आहे ते अंतःकरणाने त्या ईश्वरापाशी राहायचंय, त्यांनी ते तत्व धरून ठेवायचंय. कारण या दोन समांतर रेषा आहेत आणि दोन समांतर रेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत, हा सिद्धांत आहे. तुम्ही आम्ही शिकलोय, 2 पॅरलल लाईन्स नेव्हर मीट. जर हा सिद्धांत असेल तर मग प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळेला आपण करू शकतो. शरीराने प्रपंच करणं आहे आणि अंतःकरणाने योग साधणं आहे. जे शरीराने कर्म करतोय ते त्याचं अधिष्ठान ते अंतःकरणात धरून ठेवणं आहे. आणि मग ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि म्हणून प्रत्येक क्रिया सच्चिदानंद स्वरूप आहे. इथे मीच नाही, कारण समर्थांच्या भाषेत अगदी काय आहे की करणारा कोण आहे तर रामदास आहे, क्रिया रामदास आहे, करणारा रामदास आहे, ज्याला समर्पित केलेला आहे तो रामदास आहे. आणि म्हणून सगळीकडे रामदास असणारा काय आहे तर आता रामाच्या दासाचा असल्यामुळे सगळं यश रामालाच आहे, माझं त्याचं काहीच नाही. याचा अर्थ चिंतनाने सुद्धा आपल्याला त्या तिथपर्यंत जाता येतं. नामसाधनेनेही अवस्था प्राप्त करून घेता येते, भक्तीच्या साह्यानेही तिथे जाता येतं, ज्ञानाच्या साह्यानेही जाता येतं. आणि आत्ता आपण वेदांत चिंतनाच्या साह्याने आत्मसुख म्हणजे काय ते पाहिले. आणि असं जे काय आत्मसुख आहे ते आत्मसुख जे आहे तर त्या आत्मसुखाचं चिंतन आपण केलं. मला वाटतं 1 तास 20 मिनिटं होऊन गेले. 10 मिनिटं तरी मी प्रश्नोत्तराला ठेवते. सोपं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही किती सोपं झालं, ते अवघड आहे कारण विषय, पण तरी सुद्धा काही कळलं नसेल तर विचारावं. ही केलेली सेवा सगळी समर्थांच्या चरणी, परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान अलकाताई, विषय अगदी सोपा करून तुम्ही सांगितला. जो काही आपण नियोजित विषय ठरवला होता तो व्यवस्थित पूर्ण झालेला आहे. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी अवश्य विचारावे. प्रश्नोत्तरासाठी आम्ही थोडासा वेळ दिलेला आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. जीव संकल्पना पुन्हा एकदा सांगावी असा प्रश्न म्हणजे अशी मागणी येते ताई. प्रश्न कोणीतरी विचारलाय का? आवाज येतोय? हा येतोय. हा,
प्रश्न कोणीतरी विचारला की झोपेमध्ये आत्मा काय करतो? आत्मा साक्षी रूपाने येतो, केवळ असणं हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे तो नित्य आहे. फक्त जसं आकाश असतं ना तसा तो आत्मा आहे. तो करत नाही काय, तो अक्रीड आहे. गेल्या वेळेला आपण बघितलं, तो कुटस्थ आहे, तो काहीच करत नाही. तो नुसतं असणं हे त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून त्याला साक्षी म्हणतो ना आपण. रंगमंचावरचा जसा दिवा आहे, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सगळं नाटक काय चाललेलं ते आपण बघतो. तो दिवा काही करत नाही, पण त्याच्या प्रकाशामुळे संबंध तो रंगमंच प्रकाशित झालेला असतो. तो दिवा काही करत नाही, तसा आत्मा काही करत नाही, कारण तो अक्रीड आहे. विषयसुख आणि आत्मसुख परत सांगणं जरा मला वाटतं तो चार्ट बघितलात तर बरं होईल, कारण आता इतके मुद्दे आहेत ते पुन्हा एवढं सगळं सांगणं म्हणजे अवघड आहे. आपण पाहिजे तर पुन्हा एकदा मी रेकॉर्डिंग करून पाठवते, चालेल का? मी रेकॉर्डिंग करून पाठवते, कारण ते पुन्हा सगळं सांगायला लागतील. बऱ्याच प्रक्रिया आहेत ना त्या, जवळजवळ 8 मुद्दे आहेत त्या ठिकाणी. तेवढा वेळ नाहीये, 5:30ला आपल्याला संपवायचं आहे. तेव्हा कृपया क्षमा करा, पण मी पाठवते, म्हणजे रेकॉर्डिंग करून पाठवते. सुहास दादांना काय विचारायचंय? आणखी कोणाला काही विचारायचंय का? ईश्वर तत्व धरणे म्हणजे काय? ईश्वर तत्व धरणे याचा अर्थ ईश्वर तत्व आहे हे मान्य करणे. ईश्वर कसं आहे तर उत्पत्ती, स्थिती आणि लय, प्रवेश आणि प्रशासन हे त्याचं कार्य आहे. आणि तो विश्वाचा कर्ता आहे. आपण सगळे तो कर्ता करविता आहोत. आपण जीव आहोत आणि कर्ता करविता तोच आहे, हा भाव धारण करणं. आणि म्हणून मी काहीच करत नाही, तो माझ्याकडनं करवून घेणार आहे. तो नसेल तर मला सांगा, आतमध्ये जर ते ईश्वर तत्व नसेल तर काय होईल? आतमध्ये काय होईल? काय आपलं शरीर तरी काय होईल? ज्या क्षणी ते ईश्वर तत्व बाहेर पडेल त्या क्षणी ते शिवतत्व निघून गेल्यानंतर ह्याचं शव राहणार आहे ना. याचा अर्थ या पूर्ण आपल्या शरीराला जी चेतना आहे ती चेतनाच त्या ईश्वर तत्वाची आहे ना. आणि म्हणून ते ईश्वराचं नित्य स्मरण तो आहे, तो करणारा आहे. आणि म्हणून काका खूप छान सांगतात, ईश्वर तत्वाचं स्मरण कसं ठेवायचं? करत्या जीवानी ईश्वर करविता आहे असं भान ठेवायचं. त्या ईश्वराची उपासना करायची आणि उपासना करून जीवानी स्वतः अकर्ता होणे. हे मी अकर्ता होणे म्हणजेच मी ब्रह्मासारखं काय आहे ते ब्रह्म अक्रीड आहे, तसं मी काहीच करत नाही. करणारा कोण आहे? ईश्वर आहे. कर्तृत्व त्याला दिलं म्हणजे मी कर्तृत्वापासून मोकळा. जिथे कर्तृत्व नाही तिथे भोक्तृत्व नाही, जिथे भोक्तृत्व नाही तिथे अहंकार नाही, काहीच नाही, सुखच आहे. ईश्वराचं स्मरण आहे. आनंदाच्या सूक्ष्म वृत्ती प्रिय, मोद आणि प्रमोद. स्थूल जे आहेत ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकार वृत्ती. आणि सूक्ष्म वृत्ती प्रिय वृत्ती, मोद वृत्ती आणि प्रमोद वृत्ती, या 3 सूक्ष्म वृत्ती. झोपेतील आनंद जागेपणे मिळवण्यासाठी करण्यासाठी म्हणजे समाधीचा अभ्यास करायचा. समाधीमध्ये तीच अवस्था प्राप्त होते जी सुषुप्तीमध्ये आहे, ती समाधीमध्ये येते. आपण म्हणतो ना शिवाचं आहे ना ते निद्रा समाधी स्थिती. निद्रेमध्ये जी अत्यंत सुखाची स्थिती आहे की कोणताही विषय नाही पण आनंद आहे, तशी स्थिती जागृतीमध्ये येणे त्याला समाधी म्हणतात. समतत्वामध्ये बुद्धी स्थित झाली की त्याला समाधी म्हणतात.
समतत्व एकच आहे, जे सदा सर्वत्र सम, ते ब्रह्मतत्व, आत्मतत्व, चैतन्य तत्व, नाव काही म्हणा. आणखी कोणाला काही विचारायचंय? झाल्या शंका निरसन? थांबायला हरकत नाही. हा, थांबूयास गणेश? हा, एक मिनिट. आजचं विवेचन आणि प्रश्नोत्तर संपलेले. आपण यानंतरचं सेशन 6 डिसेंबरला घेणार आहोत. प्रपंच आणि परमार्थ या प्रकरणावर आपल्याला आदरणीय सीमाताई इनामदार मार्गदर्शन करणारे. या प्रकरणासंदर्भात PDF आपण या ग्रुपवर देणारच आहोत. परमार्थ विज्ञान या पुस्तकाच्या कॉपीज आपण प्रति मागवलेल्या आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्राजक्ताताई, राहुल दादा यांच्याकडे विचारणा करावी. पुस्तकं देण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच आपण या ग्रुपवर आपल्या साधना विचार अभ्यास गटावर परमार्थ विज्ञान या आपल्या ग्रंथाची ऑडिओ प्रतही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे त्याच्या श्रवणाचाही आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. आज आपण इथे थांबूया. पुढचा वर्ग 6 डिसेंबरला होईल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.